नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. व्यक्तिविशेष या आपल्या नवीन मालिकेमध्ये आजपासून आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या व्यक्तींच्या जीवनाचे, त्यांच्या कार्याचे, त्यांच्या स्वभावाचे, त्यांच्या महानतेचे वेगवेगळे पैलू. ही मालिका सुरू करायचं कारण असं आहे की आपल्या यूट्यूब चॅनलच्या कित्येक मित्रांनी असं सुचवलं की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यापेक्षा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आपण बोलतोच आहोत, त्यांच्याविषयी आपण बोलतोच आहोत, त्याचबरोबर जर इतर व्यक्तिमत्व जे आपल्या समाजामध्ये आहेत, इतर जे थोर पुरुष आपल्या समाजामध्ये होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले असतील, समाजसेवक होऊन गेले असतील, योद्धे होऊन गेले असतील, आपल्या समाजामध्ये असतील किंवा देश परदेशामध्ये असतील, त्यांची देखील माहिती आपल्या किमंतू लाईव्ह चॅनलमधून सांगावी अशी काही मित्रांनी फोन करून विनंती केली. म्हणून आपण आजपासून व्यक्तिविशेष एक नवीन मालिका चालू करत आहोत आणि या मालिकेमध्ये नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांपासून. कारण छत्रपती शिवाजी महाराजच आपल्याला प्रथम वंदनीय आहेत सर्वांना, त्यामुळे त्यांच्याशिवाय या मालिकेची सुरुवात होऊ शकत नाही, किमान माझ्यासाठी तरी. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे जाणून घेणार आहोत या मालिकेमध्ये, तो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज शोध आणि बोध. नेहमी आपण काय करतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल चर्चा करतो, बखरीबद्दल चर्चा करतो, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेबद्दल चर्चा करतो. पण या व्हिडिओमध्ये आपण आज असं काही एखाद्या ठराविक गोष्टीबद्दल ठरवून बोलणार नाही आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही पैलूंबद्दल बोलणार आहोत, त्यांच्या जीवन कार्यातल्या काही विशेष अंगांबद्दल बोलणार आहोत, जे आपल्याला स्वतःलाच माहीत नसतात, त्यामुळे आपल्याला दुसऱ्याला सांगता येत नाहीत. या गोष्टी कोणत्या आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनमूल्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी शिकवणूक दिली ती शिकवणूक की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घ्यावं काय, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पण छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं दुर्दैव काय. आता तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैव काय असणार आहे. आपण जेव्हा आता समोर ती गोष्ट बोलू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचं पण एक फार मोठं दुर्दैव आहे, ज्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आज समाजामध्ये जितके पोचायला पाहिजेत, रुजायला पाहिजेत, तितके रुजत नाहीत, लोकांपर्यंत पोचत नाहीत. गैरसमज पसरवणारे काही लेखक असतील, काही मित्र असतील, आपल्यामधलेच काही आपले स्वकीय असतील, हेच लोक अशी काही पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल लिहितात चुकीच्या बखरींवरून, चुकीच्या परकीय लेखकांनी किंवा परभाषेमध्ये लिहिलेल्या लेखकांचे संदर्भ घेऊन, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही खरा इतिहास समोर येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं विकृत चित्रण केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यासमोर एक छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात, ते वेगळेच शिवाजी महाराज उभे राहतात. आपल्याला जरी आपले शिवाजी महाराज चांगले वाटत असतील तरी दुसऱ्या परदेशातल्या एखाद्या व्यक्तीने ती पुस्तकं वाचल्यामुळे किंवा परप्रांतातल्या भारतातल्या एखाद्या व्यक्तीने ही पुस्तकं वाचल्यामुळे त्याच्यासमोर एक वेगळे विकृत शिवाजी महाराज उभे राहतात. आणि मग ती व्यक्ती आपल्याशी बोलायला आली, आपल्याशी चर्चा करायला आली, तिच्या मनामध्ये जे शिवाजी महाराजांबद्दल गैरसमज असतील तर ते गैरसमज आपल्याला सहजासहजी दूर करता येत नाहीत. ते दूर करता येत नाहीत कारण आपण स्वतः अभ्यास केलेला नसतो. आपण फक्त जय भवानी जय शिवाजी घोषणा देत असतो, पण एखाद्या माणसाने आपल्याला एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येत नाही. मग असे काही ठराविक मसालेवाईक प्रश्न आहेत जे नेहमी विचारले जातात. शिवाजी महाराजांची तुलना केली जाते इतर थोर पुरुषांबरोबर आणि कुठेतरी असं दाखवायचा प्रयत्न केला जातो की शिवाजी महाराज त्या पुरुषांपेक्षा कमी आहेत. सर्वच थोर पुरुष किंवा युगपुरुष जे आहेत ते आपापल्या जागी योग्यच आहेत. त्यांनी आपापल्या जागी त्यांना जे करता येणं शक्य होतं ते आपापल्या परीने केलेलंच आहे. त्यांनी त्यांचा लढा जो काही असेल तो ज्याच्या कशासाठी असेल, स्वातंत्र्यासाठी असेल, स्वराज्यासाठी असेल, सशस्त्र असेल, निशस्त्र असेल, तो दिलेला आहे. कोणता युगपुरुष एकापेक्षा कमी किंवा एकापेक्षा जास्त होत नाही. पण समाजामध्ये ज्यावेळेला शिवाजी महाराजांची तुलना दुसऱ्या कुठल्या युगपुरुषाशी केली जाते त्यावेळेला आपल्याला मराठी माणसांना शिवाजी महाराजांना योग्य प्रकारे सांगता येत नाही किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र योग्य प्रकारे सांगता येत नाही, शिवाजी महाराजांची वैशिष्ट्ये योग्य प्रकारे सांगता येत नाहीत. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल ज्या काही चुकीच्या धारणा समाजामध्ये बनतात त्या अजून गडद बनत जातात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवछत्रपतींचा शोध आणि बोध असा विषय घेतलेला आहे.
हा विषय घेण्याचं कारण काय आहे की आपण थोडेसे नवीन छत्रपती शिवाजी महाराज शोधायचा प्रयत्न करणार आहोत. ते असे शिवाजी महाराज आहेत की जे वाचण्यासाठी किंवा कळण्यासाठी किंवा कोणाला सांगण्यासाठी फार काही मोठी पुस्तकं वाचायची गरज नाही. वाचली तर चांगलीच आहेत ती, त्याचंही मी आता इथे काही पुस्तकांची नावं सांगणार आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक सर्वसामान्य माणसाच्या मनाला कळेल, पटेल, भावेल असे शिवाजी महाराज आहेतच. पण ते आपल्याला सांगता येत नाही. जेव्हा एखादा माणूस आपल्याला अडचणीत आणणारा प्रश्न विचारतो त्यावेळेला ते सांगता यावं म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडासा शोध घेणार आहोत या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन. आणि त्यातून आपणही काहीतरी बोध घेणार आहोत की आपल्याला काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपली भूमिका असायला हवी, कशाप्रकारे आपण ती मांडायला हवी, कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा मराठ्यांच्या इतिहासाचं विकृत चित्रण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. या सर्व गोष्टी आपण आत्ता या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की छत्रपती शिवाजी महाराज महान आहेत, मग त्यांची महानता कमी का होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महान आहेत तर मग एखाद्या व्यक्तीशी तुलना केली किंवा दुसऱ्या एखाद्या माणसाने त्यांच्यावर काहीतरी विकृत लेखन केलं तर आम्ही ती प्रभावी रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांची महानता का सांगू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे त्याच्या मागे की शिवाजी महाराज आपल्या सर्वांना प्रिय आहेत. शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही असा माणूस किमान महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. एखाद्या दुसऱ्या देशामध्ये पण गेला तर तिथे पण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारे कित्येक लोक आपल्याला भेटतील. पण समस्या ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना माहीत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना आवडतात, पण आपल्या सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज वेगळे वेगळे आहेत. आपल्या प्रत्येकाचे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक व्यक्तीचे वेगळे आहेत, जाती धर्माचे वेगळे आहेत, समाजाचे वेगळे आहेत, संघटनेचे वेगळे आहेत, राजकीय पक्षांचे वेगळे आहेत, वैयक्तिक राजकीय सामाजिक स्वार्थाचे आपल्या प्रत्येकाचे शिवाजी महाराज वेगळे वेगळे आहेत. आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझे जे शिवाजी महाराज आहेत तेच खरे आहेत आणि समोरच्याचे शिवाजी महाराज आहेत ते खोटे आहेत. कधी कधी आपल्याला माहीत असतं की समोरचा माणूस योग्य बोलतो आहे, आपण आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलतो आहे, तरी पण आपण रेटून आपलेच शिवाजी महाराज खरे कसे आहेत हे सांगण्याचा अट्टाहास करत असतो, प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तिगणिक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळे शिवाजी महाराज निर्माण झालेले आहेत आणि कुठले शिवाजी महाराज खरे आणि कुठले शिवाजी महाराज खोटे हे आपल्याला कळण्याचं झालेलं आहे. आपल्यालाच या गोष्टीबद्दल कोणत्याही प्रकारचं आपण म्हणतो की मनामध्ये एक वाक्यता नाही आहे, महाराष्ट्रामध्ये एक वाक्यता नाही आहे, समाजामध्ये एक वाक्यता नाही आहे. एखाद्या गोष्टीबद्दल एक वाक्यता असेल तर ती एक वाक्यता आपल्याला मान्य करायची नाही. याच्यामुळे काय होतं की खरे छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच समाजापुढे येत नाहीत. आले तरी ते मांडता येत नाहीत, ते कळत नाहीत, ते समजत नाहीत. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे की शिवाजी महाराज आपल्या समाज जीवनामध्ये जे स्वार्थाचे शिकार झालेले आहेत आपल्या सर्वांच्या अहंकाराच्या, आपल्या सर्वांच्या दुराग्रहाचे शिवाजी महाराज जे शिकार झालेले आहेत. आपण शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रामध्ये एक हमखास चालणारं चलनी नाणं म्हणून वापरतो की शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं आणि कोणताही स्वतःचा स्वार्थ असेल तो स्वार्थ साधून घ्यावा. शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं, कोणी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पुरी करून घ्यावी, कोणी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पुरी करून घ्यावी, कोणी सामाजिक एखाद्या नेता व्हावं. प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या मागे वापरावा आणि शिवाजी महाराजांना एखाद्या चालणाऱ्या नाण्यासारखं की जे कुठेही वापरता येईल, जसे डॉलर करन्सी आहे जगामध्ये कुठेही चालते, तशी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज एक करन्सी झालेले, एक चलनी नाणं झालेलं आहेत, ते कुठेही चालतात. अशा प्रकारे आपण शिवाजी महाराजांना बनवून ठेवलेलं आहे. तर आपण शिवाजी महाराजांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणं आधी थांबवलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण शिवाजी महाराजांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणं थांबवणार नाही तोपर्यंत आपण आपल्याला जे शिवाजी महाराज बरोबर वाटतात ते शिवाजी महाराज मांडायचं थांबवणार नाही. जोपर्यंत आपण आपल्याला जे काही वाटतं किंवा आपण जो चष्मा घालून घेतलेला आहे स्वतःला तो चष्मा काढून खाली ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला खरे शिवाजी महाराज कळणार नाहीत. खरे शिवाजी महाराज आपल्याला कळणार नाहीत. त्याच्यामुळे कोणी जर शिवाजी महाराजांबद्दल काही प्रश्न विचारला आणि शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं किंवा काही विकृत लेखन केलं तर त्याचं आपल्याला विचारांचं उत्तर विचाराने देता येणार नाही. विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे. एखाद्या माणसाने शिवाजी महाराजांबद्दल विकृत लेखन केलं किंवा अपमानजनक काही शब्द वागले बोलले गेले तर त्याची लढाई विचाराने केली गेली पाहिजे. त्या माणसाला विचारानेच नामोहरम केलं गेलं तर हरवता येतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उजाळेल. याच्यासाठी आपण या आपल्या आधी अहंकाराचा त्याग केला पाहिजे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आज जे काही शिवाजी महाराजांच्या पुतळे आणि स्मारकामध्ये अडकून पडलेलो आहोत त्याच्यामधून बाहेर आलं पाहिजे.
आज जर आपण आपल्या स्वतःकडे जर डोळे उघडे करून बघितलं थोडंसं, तर आपल्या लक्षात येतं की आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुयायी नाहीच आहोत. आपण फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनुयायी आहोत. कोणाचा पुतळा आहे? जो घोड्यावर बसलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. कोणाचा पुतळा आहे? सिंहासनावर बसलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. कोणाचा पुतळा आहे? हातात नांगर धरलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आपण प्रत्येकाने वेगळे वेगळे पुतळे बनवलेले आहेत आणि आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनुयायी व्हायच्या ऐवजी आपण या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा अनुयायी झालेलो आहोत. जोपर्यंत आपण या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या या आपल्या अनुयायीत्वातून बाहेर येत नाही आणि शिवाजी महाराजांचे विचार शोधत नाही, तोपर्यंत आपण खरे शिवाजी महाराज आपल्यालाच कळणार नाहीत आणि आपण दुसऱ्या कोणाला देखील समजावून सांगू शकणार नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे ती, जर खरे शिवाजी महाराज आपल्याला समजायचे असतील तर मगाशी मी म्हटलं तसं पुतळे आणि स्मारकांमधून आपल्याला बाहेर यावं लागेलच. पण त्याचबरोबर ज्या कल्पनाविलास करणाऱ्या कथा कादंबऱ्या असतात त्याच्यामधून पण आपल्याला बाहेर यावं लागेल आणि खरेखुरे जे संदर्भ ग्रंथ आहेत जे शिवाजी महाराजांबद्दल माहिती देतात ते संदर्भ ग्रंथ वाचावे लागतील. तेवढी थोडी मेहनत आपल्याला शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी करावी लागेल. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी एवढं काही केलं आणि आपण शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी 4 पुस्तकं वाचू पण शकत नाही आणि आपण शिवाजी महाराज आपले म्हणतो. ही एक केवढी मोठी विरोधाभासाची गोष्ट आहे. याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की शिवाजी महाराजांचा अपमान होऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांना कमीपणा येऊ नये म्हणून, कोणी शिवाजी महाराजांना कमीपणा आणत असेल तर त्याच्यासमोर मला मान खाली घालावी लागू नये म्हणून मी काही पुस्तकं वाचली पाहिजेत. जर आपण खरोखर शिवाजी महाराजांना मानत असू तर आपण या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. मग कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत हा प्रश्न लोकांच्या समोर उभा राहतो. लोक म्हणतात की तुम्ही नेहमी म्हणता की पुस्तकं वाचली पाहिजेत, पण कोणती पुस्तकं वाचली पाहिजे कधी सांगत नाही. तर काही जी बेसिक पुस्तकं आहेत त्यांची आता नावं घेता येणं या व्हिडिओमध्ये अवघड काम आहे सर्व पुस्तकांची. आपण त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवलेला पण आहे. मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत ते 3 व्हिडिओंची एक मालिका आहे. त्याच्यामध्ये मराठी पुस्तकं, त्यानंतर परकीय इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तकं, परकीय भाषेमध्ये लिहिलेली पुस्तकं, असे 3 व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत. ते तुम्ही आपल्या चॅनलवर बघूच शकता. पण इथे मी थोडक्यामध्ये सांगतो की आपल्याला जर पुस्तकं वाचायची असतील तर किती वाचावी लागतील. मराठीतल्या 13 बखरी, लिहिलेल्या सर्व शकावल्या, वंशावळ्या, शेकडो पत्र जी पत्रव्यवहार संग्रहामध्ये उपस्थित आहेत आज आपल्याकडे, 4 संस्कृत ग्रंथ, 6 पर्शियन ग्रंथ, 5 फ्रेंच ग्रंथ, 3 पोर्तुगीज, 13 इंग्रजी आणि 2 डच ग्रंथ. आता हे जे मी इथे सगळं सांगितले याची नावं आपण त्या सर्व दुसऱ्या व्हिडिओजमध्ये घेतलेली आहेत लेखकांसहित. तिथे जाऊन तुम्ही ती नावं पाहू शकता. इथे विषयांतर होऊ नये म्हणून मी ती नावं घेत नाही. पण एवढी सगळी पुस्तकं तरी आपण किमान वाचली पाहिजेत आपल्याला शिवाजी महाराज व्यवस्थित समजण्यासाठी. पत्र, शकावल्या जे काही असतील ते सर्व वाचलं पाहिजे. फक्त मराठीतलंच नाही वाचलं पाहिजे, इतर भाषांमध्ये देखील जी काही महाराजांबद्दल पुस्तकं लिहिली ती आपण वाचली पाहिजेत. इतर परकीय लोकांनी जी लिखाण केले ते देखील वाचलं पाहिजे. तर आपल्याला खऱ्या खोट्याचा अंदाज येतो आणि आपण एखाद्या माणसाचा प्रतिवाद करू शकतो जो शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचं बोलत असेल तर. आता हे सगळं वाचायचं म्हणजे कथा कादंबऱ्या वाचायच्याच नाहीत का? वाचायला हरकत नाही. पण आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कथा कादंबऱ्या ज्या असतात कोणत्याही ऐतिहासिक पुरुषावर लिहिलेल्या त्या खोट्या असतात असं नाही. त्याच्यामध्ये तथ्यांश नसतो असं नाही, सत्याचा अंश नसतो असं नाही. पण कादंबऱ्या ह्या लिहिल्या जातात मुळातच मनोरंजनासाठी. कादंबरीमध्ये एखादी व्यक्ती नायक असते. एखादी व्यक्ती नायक करायची असेल कादंबरीकाराला तर त्याला दुसऱ्या कोणाला तरी खलनायक करावं लागतं. एखादी गोष्ट घडवून सांगायची असेल, एखादी गोष्ट रंगवून सांगायची असेल तर काही काल्पनिक पात्र घ्यावी लागतात. ती कथा फुलवावी लागते, लोकांना वाचायला आवडेल अशा रंजक पद्धतीने घ्यावी लागते. त्यामुळं कादंबरीकार काय करतो की थोडंसं ती कादंबरी लिहिताना एक स्वातंत्र्य घेतो कादंबरी लिहिण्याचं. इतिहासाशी थोडी प्रतारणा जरी कादंबरीकाराने नाही केली तरी इतिहास थोडा बाजूला ठेवून ती कादंबरी रंजक कशी होईल हे बघण्याकडे इतिहास कादंबरीकाराचा कल असतो. कित्येक वेळेला कादंबरीकारामध्ये काही व्यक्तिगत दोष असतात, व्यक्तिदोष असतात, विचार दोष असतात, ऐतिहासिक पूर्वग्रह असतात. आपण ते इतिहासकार कसे व्हावे या मालिकेमध्ये पाहतच आहोत. याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ती मालिका पाहू शकता आपली आहे ती की इतिहासकार कसे व्हावे. मग हे जे दोष त्या माणसामध्ये देखील असतात, त्याच्या विचारामध्ये असतात, स्वभावामध्ये असतात, इतिहासाकडे एखाद्या पात्राकडे बघण्यामध्ये असतात, ते दोष त्या कादंबरीमध्ये उतरलेले असतात. त्याच्यामुळे ते कादंबरीचं ऐतिहासिक मूल्य किती असेल हे आपण सांगू शकत नाही. कदाचित एखाद्या कादंबरीचं वाङ्मयीन मूल्य 0 पासून 100 पर्यंत आपण जर त्या कादंबरीला क्रमांक द्यायचे म्हटले तर 100 असू शकतं वाङ्मयीन मूल्य. पण त्या कादंबरीचं ऐतिहासिक मूल्य 0 देखील असू शकतं. कारण त्या कादंबरीकाराने जर ठरवलेलंच असेल की स्वतःला वाटतं तोच इतिहास सांगायचा किंवा रंगवायचा. अशा बऱ्याच कादंबऱ्या आहेत शिवाजी महाराजांबद्दल आहेत.
इतर चरित्र नायकांबद्दल देखील आहेत, ऐतिहासिक चरित्र नायकांबद्दल देखील आहेत मराठीतल्या. त्यामुळं आपण सगळ्यांनी कादंबऱ्यामधून बाहेर आलं पाहिजे. कादंबऱ्यांमध्ये काय होतं की एखाद्या ऐतिहासिक पात्राच्या किंवा शिवाजी महाराजांच्या देखील भव्य दिव्य व्यक्तिमत्वापेक्षा किंवा जे शिवाजी महाराजांचं भव्यदत्त व्यक्तिमत्व आहे त्याच्यापेक्षा ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या दैदिप्यमान घटना आहेत त्या दैदिप्यमान घटनांबद्दलच जास्त चर्चा केलेली असते. आणि या घटनांमधचं वर्णन अशा पद्धतीनं केलं असेल, ते खरं खोटं कसंही केलेलं असेल त्याच्यामध्ये आपण जात नाही, आता कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आपल्याला, पण या घटना अशा रीतीने रंगवलेल्या असतात की वाचणारा माणूस त्या घटनांमध्येच खिळून जातो, रंगून जातो, अडकून जातो आणि या घटनाच त्या माणसाला त्या शिवाजी महाराजांचं आयुष्य वाटू लागतात, शिवाजी महाराजांचं ध्येय वाटावं लागतात, शिवाजी महाराजांची जीवनमूल्य वाटावं लागतात आणि शिवाजी महाराजांना देवत्वाला पोचवल्यानंतर अशा पद्धतीने कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व किंवा शिवाजी महाराजांचे एक मानवी पैलू आपण जे म्हणतो किंवा शिवाजी महाराजांनी माणूस या रूपामध्ये जे काही मिळवलं किंवा जे काही अफाट काम केलं तिकडे आपलं लक्षच जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी कादंबरीकार मुद्दाम करतात असं नाही, कादंबरीचा जो एक साचा आहे लिहिण्याचा त्या साच्यामध्ये या गोष्टी होऊन जातात आपोआप, नाहीतर ती कादंबरी रंजक वाटत नाही, माणसं ती वाचत नाही. म्हणून जर आपल्याला या शिवाजी महाराजांबद्दलच्या खऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील किंवा कोणी आपल्याला एखाद्या किचकट अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला, त्याच्याबद्दल मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट विचारली आणि आपल्याला सांगायची असेल, आपल्याला त्याच्यासमोर एखादा पुरावा ठेवता आला पाहिजे. तो पुरावा आपल्याला जर आपण कादंबऱ्या सोडून त्या कादंबऱ्याच्या खाली जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते ग्रंथ जर वाचायला सुरुवात केली, तळटिपामध्ये कादंबरीमध्ये लिहिलं असतं की या गोष्टीचा आधार घेऊन लिहिला, या गोष्टीचा आधार घेऊन लिहिला, ते आधार ग्रंथ जर आपण वाचायला सुरुवात केली तरच आपण ते पुरावे समोरच्या माणसासमोर ठेवू शकतो. जर आपल्याला खरोखर शिवाजी महाराजांची कोणी जाणून बुजून मानहानी करू नये असं वाटत असेल तर किमान आपण तेवढी मेहनत घेणं गरजेचं आहे. पण होतं काय की आपल्याला या गोष्टी करायचा मुळामध्ये कंटाळा आहे. आपण काय करतो की शिवाजी महाराजांच्याबद्दल जर कोणी आपल्याला विचारलं की काय माहिती आहे तुम्हाला, तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 4-5 गोष्टी सोडल्या तर फार काही सांगता येत नाही. पहिली गोष्ट आहे की अफजल खानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, आग्र्यावरून पळून गेले. या 3 गोष्टी झाल्या. पन्हाळगडाचं मागे पुढे होतं. या 3 गोष्टी झाल्या की परत अजून चौथी अलौकिक गोष्ट कुठली सांगायची म्हणली तर राज्याभिषेक. त्याच्यानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम आणि अजून 1-2 गोष्टी सांगितल्या की आमचे शिवाजी महाराज आटोपतात. आम्हाला त्याच्या पुढं काही बोलताच येत नाही, कारण आपण या कादंबऱ्या वाचण्याच्या आपल्या सवयीमुळं फक्त या घटनांमध्येच अडकून पडलेलो आहोत. आपण शिवाजी महाराजांच्या वैचारिकतेकडे कधी गेलेलोच नाही आहे. ते आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला या विचारसरणीमधून बाहेर यायला लागेल. शिवाजी महाराजांच्या नाट्यमय घटना ज्या त्यांच्या आयुष्यातल्या आहेत त्या आहेतच, म्हणजे शिवाजी महाराजांचं आयुष्य नाट्यमय घटनांनीच भरलेलं आहे. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या या नाट्यमय घटनांमध्येच आपण अडकून पडलेलो आहोत. या नाट्यमय घटना आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवन विचारापेक्षा जास्त प्रिय झालेल्या आहेत. जीवन विचारांकडे आपल्या शिवाजी महाराजांचे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची महानता जी आहे, ज्याला आपण खरी महानता म्हणतो शिवाजी महाराजांची, ती ना आपल्याला समजून घेता येते ना आपल्याला दुसऱ्या कोणाला समजावून सांगता येते. याच्यासाठी मग आता काय करायला पाहिजे? याच्यासाठी काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. त्या गोष्टी समजून घेतल्या तर किमान तुम्हाला 2 प्रश्नांची तरी उत्तरं देता येतील. त्याच्यापेक्षा कोणी जास्त अडचणीतला प्रश्न विचारला तर मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी वाचाव्याच लागतील, त्याला काही पर्याय नाही. पण शिवाजी महाराजांची महानता जर आपल्याला वर्णन करायची असेल आणि एकच मुद्दा कोणीतरी मला सांग म्हटलं की शिवाजी महाराजांची महानता काय आहे, तर मी शिवाजी महाराजांची महानता कशी सांगेन? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जर शिवाजी महाराजांची महानता विचारली तर आपण म्हणतो त्यांना भवानी माता प्रसन्न होती. शिवाजी महाराज महान पुरुष होते, दैवी पुरुष होते, अवतारी पुरुष होते. ही शिवाजी महाराजांची महानता आपण सांगतो. शिवाजी महाराजांची ही महानता नाही आहे मित्रांनो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांना कोणतीही भवानी माता प्रसन्न झाली नव्हती. या सभासदाने त्याच्या बखरीमध्ये रंगवलेल्या गोष्टी आहेत, कारण ते बखर लिहिण्यासाठी जो साचा लागतो आणि त्या काळामध्ये जे एखाद्या ऐतिहासिक पुरुषाचं चरित्र लिहिण्याची पद्धत होती त्याला दैवी अवतार घोषित करण्याची मध्ययुगीन कालखंडामध्ये, त्याला अनुसरून सभासदांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या मुद्दाम केलेल्या नाही आहेत. आज देखील आपण जर तर्काने आणि विवेकाने विचार केला तर आपल्या सहज लक्षात येतं की या गोष्टीमध्ये काही एक तथ्य नाही आहे. त्यामुळे जर कोणी शिवाजी महाराजांची महानता विचारली तर शिवाजी महाराज दैवी पुरुष होते, शिवाजी महाराज अवतारी पुरुष होते सांगू नका. शिवाजी महाराजांचं मगाशी मी म्हटलं तसं जीवन विचार सांगायचा आपल्याला प्रयत्न करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांना देवत्वाच्या मखरामधून खाली उतरवावं लागेल, जे आपण त्यांना त्या मखरामध्ये बसवून ठेवलेलं आहे.
आपण ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवाजी महाराजांची जी महानता होती ती त्यांच्या दैवी सामर्थ्यामध्ये नसून मानवी कर्तृत्वामध्ये होती. याचा अर्थ असा आहे की तुम्ही शिवाजी महाराजांकडे जर दैवी सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून बघायचं सोडून दिलं आणि आपण सगळेच जण शिवाजी महाराजांनी जे एक माणूस म्हणून कर्तृत्व गाजवलं त्या कर्तृत्वाकडे बघितलं तर उण्यापुऱ्या 50 वर्षामध्ये एका माणसाने जे अफाट कर्तृत्व गाजवलेलं आहे ते अफाट कर्तृत्व आपल्याला चकित करून टाकतं आज आहे की एका माणसाने 50 वर्षामध्ये किती गोष्टी कराव्यात. शिवाजी महाराजांची जी महानता आहे ती त्यांच्या मानवी कर्तृत्वामध्ये आहे. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जेवढ्या गोष्टी केल्या तेवढ्या किमान या महाराष्ट्रातच नाही तर मी म्हणतो भारत देशात नाही, तुम्ही जगामध्ये देखील तुलना केली तर तेवढ्या गोष्टी यशस्वीपणे आणि भविष्यामध्ये पण टिकतील अशा रीतीने दुसऱ्या कोणत्याही राजाला करता आलेल्या नाही आहेत. नवीन राज्य उभं करणं, शून्यातून उभं करणं, महसूल यंत्रणा बसवणं, मुलकी व्यवस्था बसवणं, प्रशासन व्यवस्था बसवणं, समाजाला दिशा देणं, उद्दिष्ट देणं, ध्येय देणं, ह्या सगळ्या गोष्टी 50 वर्षामध्ये करता येणं शक्य नाहीत. मित्रांनो, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आपल्याला एक फ्लॅट विकत घेता येत नाही आणि आपल्या स्वतःच्या मुलाला आपल्याला दिशा देता येत नाही, शाळेत टाकलं किती चांगलं तरी पण. तर महाराष्ट्राला दिशा देण्याचं महाराजांनी जे काम 50 वर्षामध्ये केलं आहे ते किती उदात्त आहे विचार केला तर आपल्याला आजही थक्क व्हायला होतं. ही शिवाजी महाराजांची महानता आहे, आपल्याला सांगता आली पाहिजे की कुठल्या देवाने वर दिल्यामुळे किंवा भवानी माता प्रसन्न झाल्यामुळे या गोष्टी महाराजांनी केल्या नाही आहेत. महाराज तुमच्या माझ्यासारखेच माणूस होते तरी त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. ही महाराजांची खरी महानता आहे. आणि या ज्या महाराजांनी गोष्टी केलेल्या आहेत त्या भारतातल्याच काही दुसऱ्या कुठल्याही युग पुरुषाला घेऊन या तुम्ही जगातल्या, त्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला या घटना घडलेल्या दिसत नाहीत. इतर युग पुरुषांनी प्रयत्न केलेले त्या गोष्टी करण्याचा केलेले नाही आहेत असं नाहीत, पण ते यशस्वी झाल्या नाहीत. यशस्वी झाल्या असतील तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत जेवढ्या प्रमाणात यशस्वी झाल्या तेवढ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या नाही आहेत. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचं मगाशी मी जसं म्हणलं तसं महानता जर सांगायची असेल तर शिवाजी महाराजांचं जे सामर्थ्य होतं ते त्यांच्या स्वकर्तृत्वामध्ये होतं. शिवाजी महाराजांनी जे काही केलं त्यांच्या आयुष्यामध्ये ते स्वकर्तृत्वावर केलं, कुणाच्याही कुबड्या घेऊन केलं नाही, आधाराने केलं नाही, स्वतःचं विश्व स्वतः निर्माण केलं आणि हे सगळं त्यांनी मानवी मर्यादेमध्ये राहून केलं. म्हणजे कोणत्याही चमत्कार न करता, कोणती देवी प्रसन्न न होता, कोणत्याही बाबाचा साधूचा आशीर्वाद किंवा मंत्रतंत्र न करता, कोणी एखाद्या सिद्ध पुरुषाचा हात डोक्यावर ठेवून त्याच्या पाठिंब्याने किंवा त्याच्या आपण म्हणतो की प्रभावाने न करता एक सर्वसामान्य माणसाच्या मर्यादेमध्ये राहून शिवाजी महाराजांनी या गोष्टी केल्या. आता शिवाजी महाराजांना सर्वसामान्य माणूस म्हणल्यावर काही आपल्या मित्रांना राग येतो की आमचे शिवाजी महाराज तर फार अलौकिक आहेत, महान आहेत, तुम्ही त्यांना मानवी पुरुष कसं म्हणता किंवा सर्वसामान्य माणूस कसं म्हणता. मित्रांनो, एकदा शिवाजी महाराजांना सर्वसामान्य माणूस म्हणून बघा आणि शिवाजी महाराजांनी जे काम केलं ते काम एकदा डोळ्याखालून घालून बघा. तुमच्या लक्षात येईल की सर्वसामान्य माणूस काय काय करू शकतो. याचं शिवाजी महाराज एक जितं जागतं उदाहरण आहे की प्रत्येकाने जर आपलं आयुष्य सत्कारनेच लावायचं ठरवलं आणि त्याच ध्येयाने चालायचं ठरवलं आणि शिवाजी महाराजांकडून ही गोष्ट शिकायची म्हणली तर किती उदात्त कार्य होऊ शकतील सर्वसामान्य माणसांची सर्वसामान्य जीवनामध्ये, याचा विचार करून बघा. म्हणून मी दरवेळेला म्हणत असतो की शिवाजी महाराजांची जी महानता आहे ती त्यांच्या दैवी सामर्थ्यामध्ये नाही आहे, ती त्यांच्या मानवी कर्तृत्वामध्ये आहे. शिवाजी महाराजांची जी खरी महानता आहे ती त्यांच्या कुठल्या तरी साधू बाबाने किंवा महाराजाने किंवा देवाने प्रसन्न होऊन दिलेल्या वरदानामध्ये नाही आहे, त्यांच्या मानवी मर्यादामध्ये आहे. की मानवी माणूस असण्याच्या मर्यादेमध्ये राहून एखाद्या माणसाने किती अफाट कार्य करावं याचे शिवछत्रपती एक जितं जागतं नमुना आहेत, जितं जागतं उदाहरण आहेत. दुसऱ्या कोणत्याही महापुरुषाला तुम्ही घेऊन या जगातल्या कोणत्याही महापुरुषाला तुम्ही शिवाजी महाराजांशी तुलना करण्यासाठी समोर उभं करा. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मानवी मर्यादेमध्ये राहून जेवढे अफाट कार्य केली तेवढी दुसऱ्या कुठल्याही महापुरुषाने केलेली दिसत नाहीत. एखादी व्यक्ती असेल ती मोठा योद्धा असेल पण ती चांगली प्रशासक नसेल. एखादी व्यक्ती असेल ती घोडदळाचा चांगला सेनापती असेल पण ती मुत्सद्दी नसेल. एखादी व्यक्ती असेल तिने जग जिंकला असेल पण शहरं जाळली असतील, शहरं वसवली नसतील. एखादी व्यक्ती असेल तिने मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीशी लढा दिला असेल, एखाद्या सत्तेशी लढा दिलेला असेल, पण एकाच वेळेला शिवाजी महाराजांनी 5 सत्तांशी लढा दिलेला आहे. अशा किमान 100 गोष्टी मी पटपट हाताच्या बोटावर मोजून सांगू शकतो आणि ते शिवाजी महाराजांचं मोठेपण माणूस म्हणून सांगू शकतो, दैवी पुरुष म्हणून नाही. मग शिवाजी महाराजांचे माणूसपण तुम्ही पहा, शिवाजी महाराजांनी मानवी मर्यादेमध्ये गाजवलेले अफाट कर्तृत्व पहा. ही महानता आपल्याला लोकांना जर सांगता आली तर आपल्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं महत्त्व या जगाला पटवून देता येईल. त्याच्या पुढे जाऊन जर आपण असं म्हणतो की शिवाजी महाराज
ना सर्व शक्तिमान परमेश्वर करू नका, मागाशी मी म्हटलं तसं शिवाजी महाराजांना सिद्ध असतं महापुरुष करू नका. शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्यासारखेच हाडामासाचे गुणदोषयुक्त व्यक्ती होते, हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि ते गुणदोष अंगी असताना पण त्यांनी जी अफाट गोष्टी केल्या, अफाट कर्तृत्व केलं मी म्हणतो ते, त्याच्याकडे आपण लक्ष केलं पाहिजे. आणि 50 वर्षाच्या आयुष्यात परत ती गोष्ट, आता ही गोष्ट परत बोलावी लागणार, कारण 50 वर्षाची शिवाजी महाराजांचं जे आयुष्य आहे, त्या 50 वर्षाच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी जे असाध्य ते साध्य करून दाखवलं, जे औरंगजेबाला पण साध्य करता आलं नाही, 90 वर्ष आयुष्य लाभून त्याला. ही गोष्ट जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला आपल्याला शिवाजी महाराज खूप मोठे वाटायला लागतात, खूप मोठे दिसायला लागतात. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली किंवा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, या गोष्टी खरोखर रंजक आहेत, नाट्यमय आहेत, विस्मयचकित करणारे आहेत, आपल्याला आश्चर्यचकित करणारे आहेतच. पण जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांचं हे एक मानवी कर्तृत्व बघाल त्यावेळेला शिवाजी महाराज आपल्याला अजून जास्त विस्मयकारक वाटायला लागतात. शिवाजी महाराज आपल्याला त्या कर्तृत्वापेक्षा या कर्तृत्वाने जास्त मोठे वाटायला लागतात. एकदा आपण या बाजूने पण शिवाजी महाराजांचा विचार केला पाहिजे. मग आता हे एवढं सगळं शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे, ते मोठेपण आपल्याला कळत का नाही, आपल्याला सांगता का येत नाही, आपल्याला बोलता का येत नाही, कोणी आपल्याला शिकवत का नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडतो की कोणी आम्हाला शिकवत का नाही, कोणी शिकवायला का नाही आलेलं. मित्रांनो, शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, शिकवल्या जाणार पण नाहीत, कारण शाळेचे अभ्यासक्रम वेगळ्या उद्देशाने बनवलेले असतात, वेगळ्या वयोगटासाठी बनवलेले असतात. हे जे मोठेपण आहे शिवाजी महाराजांचं ते तुम्हाला कथा कादंबऱ्यांमधून कळणार नाही, कारण कथा कादंबऱ्यांमध्ये शिवाजी महाराजांना दैवी पुरुष म्हणून रंगवणं ही कादंबरीकाराची एक प्रकारे मजबुरी असते, कादंबरी लिखाणाची आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्या कादंबरीमध्ये लिहिलेल्या घटनाच जास्त महत्त्वपूर्ण आहेत आणि आपलं शिवाजी महाराजांच्या ध्येयाकडे, उद्दिष्टाकडे, प्रेरणेकडे, ध्येयाकडे लक्षच जात नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की या सर्व गोष्टींचा त्याग करून, या सर्व गोष्टी थोड्या बाजूला सारून, मगाशी मी म्हणलं तसं की मराठा इतिहासाची मूलभूत संसाधनं वाचण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये पण शिवाजी महाराजांवर एखाद्या व्यक्तीने आरोप केले असतील, प्रत्यारोप केले असतील, शिवाजी महाराजांना एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून दूषण दिलं असेल. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपली एक व्हिडिओ मालिका येते आहे, चंद्रराव मोरेचं पारिपत्य, शिवाजी महाराजांना भूषण की दूषण असं त्या मालिकेचं नाव आहे. कारण शिवाजी महाराजांवर डाग लावण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही, त्यांचं निष्कलंक चारित्र्य आहे, पण लोकांना चंद्रावर पण डाग दिसतात किंवा एखादा डाग सापडतो. तसं शिवाजी महाराजांच्या चरित्रावर डाग लावण्यासाठी चंद्रराव मोरेचं पारिपत्य एक गोष्ट सापडते. छळाने शिवाजी महाराजांनी जावली काबीज केली असं लोक म्हणतात. मग आता याचा प्रतिवाद कसा करायचा? माझे शिवाजी महाराज लुटारू आहेत का? कोणीतरी शिवाजी महाराजांना खुनी म्हणतं, कोणीतरी शिवाजी महाराजांना चोर म्हणतं, कोणीतरी लुटारू म्हणतं, कोणीतरी म्हणतं की शिवाजी महाराजांनी जावळीच्या 3-3 मोऱ्यांचा खून केला, शिवाजी महाराज आपमतलबी आहेत. मग या गोष्टीचा मी प्रतिवाद कसा करणार? मला जर माझे शिवाजी महाराज माझे वाटतात तर मला प्रतिवाद करता आला पाहिजे. माझे शिवाजी महाराज असे नाही आहेत. याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? मी नेहमी म्हणतोय ते की कथा कादंबऱ्यामधून बाहेर पडलं पाहिजे आणि ती जी मालिका चालू होईल, एक पुढच्या आठवड्यामध्ये चालू होईल, कदाचित या आठवड्यामध्ये पण येतील काही त्यातले व्हिडिओ आहेत ते, तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघा. मी अशासाठी म्हणतोय की ती जी मालिका आहे ती शिवाजी महाराजांबद्दल विचार कसा करावा, कोणी शिवाजी महाराजांवर आरोप केला तर प्रतिवाद कसा करावा, त्याचा अभ्यास कसा करावा, उत्तरं कशी द्यावीत, याचा एक केस स्टडी आहे की आपण ज्याला म्हणतो की जितं जागतं उदाहरण आहे. की या गोष्टी जर तुम्ही ती मालिका पाहिली तर दुसऱ्या कुठल्या प्रकारचा आरोप जर शिवाजी महाराजांवर कोणी करत असेल तर त्या आरोपाचं पण तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकाल. त्याच्याबरोबर इतिहासकार कसे व्हावे ही मालिका आपण बघतो आहोत, करतो आहोत, बनवतो आहोत. त्याचे व्हिडिओ काही आलेले आहेत, ती पण मालिका पहा. ती पण मालिका तुम्हाला शास्त्रशुद्ध उत्तर देण्यासाठी मदत करेल एखाद्या गोष्टीचं. आणि शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगायचं असेल किंवा कळवायचं असेल तर एका वाक्यामध्ये ते मोठेपण सांगण्यासाठी मदत करेल. आता एका वाक्यामध्ये मोठेपण सांगा म्हणजे काय? मगाशी मी एक सांगितलं एका वाक्यामध्ये मोठेपण, की शिवाजी महाराजांचं मोठेपण त्यांच्या दैवी सामर्थ्यात नाही, मानवी कर्तृत्वामध्ये. आता कोणी म्हणेल ठीक आहे, मान्य केलं आम्ही, पण ते काय आमच्या पण माणसाने करून दाखवलं. कोणाला वर दिला नव्हता, पण त्या माणसाने तेवढं कर्तृत्व करून दाखवलं. मग शिवाजी महाराजांचं अजून मोठेपण काय झालं की जे सार्वभौम आहे, सगळीकडं आहे, सार्वकालिक आहे, सर्वमान्य होण्यासारखं मला मोठेपण काय सांगता येईल शिवाजी महाराजांचं? एक मोठेपण मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही कोणालाही सांगितलं त्याला त्याच्यावर प्रतिवाद करता येणार नाही. ते मोठेपण हे आहे शिवाजी महाराजांची, ती महानता ही आहे की इसवी सन 713 मोहम्मद बिन कासिमने भारतावर हल्ला केल्यानंतर परकीय आक्रमकांनी भारतामध्ये पाय पसरायला सुरुवात केली. जिथे जिथे परकीय आक्रमक गेले, जसं हळूहळू परकीय आक्रमकांचं भारतावर राज्य वाढत गेलं, कब्जा वाढत गेला,
तसे तसे इथले जे एतदेशीय राजे होते, भारतातले मूळ जे राजे होते किंवा भारतातले मूळ क्षत्रिय होते, भारतातली प्रजा होती, तो कुठलाही माणूस औरंगजेबाचा विनाश होईपर्यंत कधीही पूर्णपणे सार्वभौम राजा होऊ शकला नाही. राजा झाला तरी त्याला ते राज्य उपभोगता आलं नाही. त्याची मालकी किंवा मांडलिकत्व काही ना काही करता दुसऱ्या कुठल्या तरी परकीय सत्तेकडेच राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातल्या 1000 वर्षातल्या परकीय आक्रमकांनी केलेल्या राज्याने किंवा परकीय आक्रमकांनी भारतावर जे आक्रमण केलं, परकीय आक्रमकांनी भारतावर जे राज्य केलं, त्या 1000 वर्षाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतःला सार्वभौम राजा म्हणून घोषित केलं, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. नुसतंच घोषित केलं नाही, नुसतंच राज्याभिषेक करून घेतला नाही, तर राज्य उभं केलं, राज्य टिकवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष औरंगजेबाशी लढून पण टिकलं, वाढलं आणि पुढे त्याचा विकास झाला. आणि आजही आपण जो काही भारत देश बघतो, त्या भारत देशाच्या जडणघडणीमध्ये कुठे नाही कुठेतरी मराठ्यांचा हातभार लागतो किंवा मराठ्यांचा उल्लेख येतो. मराठ्यांचा उल्लेख टाळून या भारत देशाचा इतिहास लिहिताच येणार नाही अशी परिस्थिती किंवा एवढी मोठी प्रेरणा, उमेद, जिद्द शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केली. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला प्रभावित करणारा दुसरा कुठलाही राजा झाला नाही. शिवाजी महाराज हे पहिले एतदेशीय राजे होते 1000 वर्षाच्या परकीय राजवटींच्या इतिहासातले, ज्यांनी स्वतः सार्वभौम शासक म्हणून स्वतःला स्वतःच्या कर्तृत्वाने मान्यता मिळवली, ती टिकवली आणि ती वाढवली. पण दुसऱ्या कोणाला ही गोष्ट साध्य झाली नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर परत इंग्रजांनी राज्य बळकवले आणि परत सगळेजण या देशामध्ये इंग्रजांचे मांडलिक झाले. इंग्रजांनी आपला देश बळकवल्यानंतर राजे महाराजे सर्व परत इंग्रजांचे मांडलिक झाले. हिंदू मुसलमान अजून कोणी असतील ते. शिवाजी महाराज होते तेच फक्त सार्वभौम राजा झाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधी आणि शिवाजी महाराजांच्या नंतर इथे कुठलाही राजा जोपर्यंत राजेशाही या देशामध्ये अस्तित्वात होती तोपर्यंत सार्वभौम राजा होऊ शकला नाही. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. मग हे मोठेपण आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी जे शिवाजी महाराजांबद्दल आपण सहज जाता येता बोलू शकतो, त्याला समोरचा माणूस प्रतिवाद करू शकत नाही. पण हे सगळं आम्ही करू शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही. या गोष्टी मुळातच आमच्या लक्षात येत नाहीत बोलायला किंवा सांगायला. त्याचं कारण हे आहे, मागाशी मी म्हणलो तसं, की आपण सगळेजण अजूनही पुतळ्यांमध्ये, शिवस्मारकांमध्ये, मतांच्या, जाती धर्माच्या, त्यानंतर रक्तपाताच्या, स्वार्थाच्या राजकारणामध्ये अडकलेलो आहोत. ही सर्व राजकारणं आपण जी करतो, ही जी काही पुतळे स्मारकं आपण उभारतो, मित्रांनो लक्षात ठेवा, ही पुतळे आणि स्मारकं निवडणुका जिंकायला उपयोगी पडतील, पण ह्या पुतळ्यांनी, स्मारकांनी कधीही राष्ट्र घडणार नाही. जसं शिवाजी महाराजांनी एक राष्ट्र घडवलं, शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य निर्माण केलं, ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केल्याने, ते स्वतःमध्ये रुजवल्याने, त्याचा प्रसार केल्याने, ते जनतेला शिकवल्याने, त्याच्यावर अंमल केल्याने, त्याप्रमाणे वागल्यानेच राष्ट्र निर्माण होऊ शकेल. पुतळ्यांनी आणि स्मारकांनी फक्त रक्तपात आणि दंगली होतात, राष्ट्र निर्माण होत नाही. म्हणून देखील शिवाजी महाराजांचे विचार शिकणं खऱ्या अर्थाने आपल्याला गरजेचं आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या या विचाराचं अवमूल्यन का होतं? शिवाजी महाराजांचे विचार कमी का लेखले जातात? एवढे जर शिवाजी महाराजांचे विचार महत्त्वाचे आहेत, ते शिवाजी महाराजांच्या विचारांचं महत्त्व सर्वसामान्य जनतेच्या लक्षात सहजपणे का येत नाही? त्याचं साधं सरळ उत्तर असं आहे की आपल्याला जी माहिती मिळते महाराजांबद्दल, ती माहिती मिळण्याचे जे स्रोत आहेत, ते स्रोत जे असतात ते स्रोत विश्वसनीय नसतात. म्हणजे आत्ताचा काळ जो आहे तो इंटरनेटचा काळ आहे. इंटरनेटच्या काळामध्ये आपण सहज कुठेही सर्च केलं तर आपल्याला एखादी शिवाजी महाराजांबद्दलची कादंबरी वाचायला मिळू शकते. काही गोष्टी ऑनलाईन मिळतात, आपल्याला बकरी वाचायला मिळतात. सगळ्याच बकरी उपलब्ध नाहीत दुर्दैवाने इंटरनेटवर, पण काहीतरी मिळू शकतात आज आपल्याला. पूर्वीसारखा काही त्यांचा दुष्काळ भासत नाही आपल्याला की कुठे पुस्तक शोधू आणि कुठे जाऊन काय करू म्हणून. मी एकच प्रत उपलब्ध आहे, ती पण संपून गेली आवृत्ती, असा प्रकार होत नाही. बऱ्यापैकी आपल्याला मिळतात. पण जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा कथा कादंबऱ्या हेच शिवाजी महाराजांची माहिती मिळण्याचा एकमेव स्रोत होता. त्या कथा कादंबऱ्या वाचून जुन्या, मागाशी जसा मी उल्लेख केला आधी व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीचे गैरसमज महाराजांबद्दल निर्माण होत होते. गैरसमज बाहेरच्या लोकांचे निर्माण होत होतेच, परप्रांतांचे, परकीयातल्या लोकांचे, परकीय लोकांचे, आणि आपले पण स्वकीयांचे होत होते, मराठी माणसाचे पण होत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार हे जगासमोर येत नव्हते. पण आजच्या काळामध्ये आपण जे म्हणतो की आजचा जो युवक आहे, तो आजचा युवक चिकित्सक आहे, तर्कशुद्ध आहे, वैज्ञानिक बुद्धीने विचार करणारा आहे,
विवेकबुद्धीने विचार करणारा आहे, इंटरनेटच्या जगामध्ये जगणारा हा युवक, त्याचं एक कादंबरी वाचून समाधान होत नाही, त्या युवकाचं एकापेक्षा जास्त पुस्तकं वाचून समाधान होत नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत 10 लोकांना तो विचारत असतो, 10 ठिकाणी इंटरनेटवर सर्च करत असतो, 10 वेगळी पुस्तकं मागून वाचायचा प्रयत्न करत असतो, पण ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा जो जिज्ञासू युवक आहे, या जिज्ञासू युवकाला आपल्या प्रश्नांची उत्तरं कुठं शोधावी कळत नाहीत. कादंबऱ्यांमध्ये ती उत्तरं मिळत नाहीत, कारण कादंबऱ्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त दैवी शिवाजी महाराज भेटतात. त्यामुळे त्या युवकाला आजच्या शिवाजी महाराजांचे दैवी पण मनाला सुखावतं, पण त्याला ते पटत नाही. म्हणजे कोणी शिवाजी महाराजांना दैवी अवतार म्हटलं तर मला पण आनंदच होतो, पण ते माझ्या बुद्धीला पटत नाही, कारण ती गोष्ट खरी नाही आहे. मागाशी मी म्हणलो तशी, म्हणजे दैवी पण काढून टाकलं तर शिवाजी महाराजांचं मोठे पण शोधावं कुठं ते आजच्या युवकाला कळत नाही. मग आजचा युवक आजूबाजूला पाहायला सुरुवात करतो. आजूबाजूला पाहायला सुरुवात केल्यानंतर त्याला भेटतात स्वतःला शिवशाहीर म्हणवणारे कित्येक लोक, जे लोक प्रत्यक्षात स्वतःला शिवाजी महाराजांचे तारणहार सांगत असतात, शिवाजी महाराजांची खरी शिकवणूक सांगण्याचा आव्हानात असतात, पण एक पैशाचे भाट असतात, बिदागीचे दास असतात. हे लोक असतात ते कुठल्या तरी पक्षाला बांधलेले असतात, कुठल्या तरी संघटनेला बांधलेले असतात, कुठल्या तरी विचारसरणीला बांधलेले असतात. या लोकांची भाषणं ऐकून, या लोकांची व्याख्यानं ऐकून तुम्ही इंटरनेटवर कित्येक लोक तुम्हाला दिसतील अशा प्रकारे बोलताना. मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, कदाचित ते लोक मला पण असंच म्हणत असतील. तर जगात सगळीकडे असंच चालतं. पण इंटरनेटवर जर आज तुम्ही बघितलं किंवा बाहेर पण तुम्ही बघितलं तर शिवचरित्रकारांचं आणि शिवशाहिरांचं एक मोठं पीक आलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, की ज्याला थोडेफार शिवाजी महाराज समजले तो शिवाजी महाराजांवर बोलायला सुरुवात करतो. आणि मागाशी मी जसं सांगितलं तसं जाती धर्माचं, स्वार्थाचं, रक्तपाताचं, राजकीय गोष्टींचं जे स्वार्थ असतात, सामाजिक आर्थिक स्वार्थ असतात, संघटनांचे स्वार्थ असतात, त्याला धरून माणसं बोलत असतात. आणि आजचा युवक त्यांना कुठे नाही कुठेतरी बळी पडतो. कुठे नाही कुठेतरी त्याला कोणाचं नाही कोणाचं पटायला लागतं, खरं वाटायला लागतं, आणि तो खऱ्या शिवाजी महाराजांपासून लांब जायला लागतो. कारण बखरी न वाचता, मराठा इतिहासाची संशोधनं न वाचता एखादा माणूस मला सांगत असेल तर ते ऐकणं माझ्यासाठी कधी पण सोयीस्कर असतं. माझा ते बखरी वाचण्याचा त्रास वाचतो. ती पुस्तकं विकत घ्यायची म्हणली तर आता मी ते काम करतोय. तुम्हाला खरोखर सांगतो की 1 लाख रुपयाची पुस्तकं लागतील तर सगळी पुस्तकं खरोखर विकत घ्यायची म्हणली तर शिवाजी महाराजांच्याबद्दल. आणि ती विकत घेणार कोण एवढा खर्च करून, आणि वाचणार कोण, परत ते माथापच्ची करणार कोण, ते पुरावे जोडणार कोण, बाकीच्या गोष्टी करणार कोण. त्या करण्यापेक्षा एक कोणीतरी माणूस काहीतरी बोलतोय ते मला पण कुठेतरी पटतं, ते मी ऐकायला लागतो आणि तसंच वागायला लागतो. याच्यामुळं काय होतं की शिवाजी महाराजांचे खरे विचार ना आपल्याला कळतात, ना शिवाजी महाराजांच्या विचाराचं अवमूल्यन करणाऱ्या माणसाला आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. म्हणून ही वेळ आलेली आहे की आज शिवाजी महाराजांच्या विचारांचं अवमूल्यन झालेलं आहे. शिवाजी महाराज मागाशी मी म्हटलं तसं एक चलनी नाणं झालेलं आहे. शिवाजी महाराज व्यावसायिक, बाजारू, गल्ला भरू ज्या काही पुस्तकं लिहिणारे लोक आहेत, त्याच्यानंतर व्याख्यान देणारे लोक आहेत, त्यांचं एक विकलं जाणारे हमखास आपण म्हणतो की उत्पादन झालेले आहेत. आणि आपण ते उत्पादन खूप खुशीने विकत घेत असतो, कारण ते उत्पादन सजवलेलं असतं चांगल्या प्रकारे, त्याचं वेस्टर्न चांगल्या प्रकारे असतं, पॅकेजिंग चांगल्या प्रकारे असतं, आपल्याला आवडणारं असतं. आपण पण विचारांच्या खोलीत जायचा विचार करत नाही, विकणाऱ्याला तर तेच हवं असतं. आणि म्हणून दिवसेंदिवस शिवाजी महाराजांच्या विचारांचं अवमूल्यन होत जातं. कारण आपण आपले शिवाजी महाराज म्हणतो, पण त्या आपल्या शिवाजी महाराजांच्याच विचारांचा मान ठेवायला आपल्यालाच ते विचार माहीत नसतात. तर बाहेरच्या माणसाकडून आपण त्यांच्या विचारांचा मान ठेवायची अपेक्षा का ठेवावी? म्हणजे आपण आज महाराष्ट्रीय आहोत, आपण स्वतःला मराठी म्हणवतो, आपण शिवाजी महाराजांना आदर्श म्हणवतो, आपणच मान ठेवत नाही. आपण मान ठेवत नाही कारण मान ठेवायचा कशाचा नेमका तेच आपल्याला माहीत नाही. मग दुसऱ्या कुठल्या तरी परप्रांतातल्या माणसाने किंवा एखाद्या परकीय माणसाने एखादं पुस्तक लिहिलं तर मग आपलं रक्त उसळतं, अरे त्याला काहीतरी करा, मारा, जोडा, आंदोलन करा, हे करा, ते करा. पण ते आपण आंदोलनं करण्याच्या वाटेवर पण का जातो? आपण रस्त्यावर दगडधोंडे घेऊन का उतरतो? कारण आपल्याला विचार मांडता येत नाहीत, आपल्याला विचारच माहीत नसतात, आपल्याला शिवाजी महाराज कळलेलेच नसतात, आपल्याकडे पुरावेच नसतात. पण आपल्याला वाटतं की मला काहीतरी केलं पाहिजे, माझ्या शिवाजी महाराजांचा त्याने अपमान केला आहे म्हणून मी रस्त्यावर उतरतो आणि दंगली करतो आणि दगडधोंडे मारतो. हे सत्य आहे. जर एखाद्या माणसाला शिवाजी महाराजांचा त्याने तेवढा अभ्यास केला असेल तर त्या कुठल्याही माणसाला त्याच्या समोर आणून बसवा, तो त्याला व्यवस्थित वैचारिक रीतीने पटवून देईल की शिवाजी महाराज अशा आहेत, तू लिहिलेलं आहे खोटं आहे, या गोष्टीला काही एक अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो मगाशी की ती चंद्रराव मोरेंची मालिका आपली येणार आहे, तुम्ही अवश्य वाचा, अवश्य ऐका, ती मालिका पहा. त्याच्यामुळे तुम्हाला चंद्रराव मोरेंबद्दल तर ज्ञान होईलच. काही शिवाजी महाराजांवर खोटे आरोप केले जातात ते चंद्रराव मोरेंच्या बाबतीत त्याच्याबद्दल. पण आपण शिवाजी महाराजांना डिफेंड कसं करायचं, कोणी एखाद्या गोष्टीचा आरोप केला तर त्या काही प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळतील जे शिवाजी महाराजांवर आरोप वेळोवेळी केले जातात. आता आपण पुढं बघूया की शिवाजी महाराजांचं जर
महत्त्व आपल्याला लोकांना पटवून द्यायचं असेल तर आपण शिवाजी महाराजांबद्दल काय सांगणार? म्हणजे मगाशी जे मी म्हटलं तसं की आपल्याला शिवाजी महाराजांची महानता एका वाक्यात सांगता आली पाहिजे, तसंच मला शिवाजी महाराजांचं खरं मूल्य काय आहे ते पण मला एका वाक्यात सांगता आलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा की सत्य सांगण्यासाठी 1000 पानांची मोठी कादंबरी लिहायची गरज नाही. सत्य एका शब्दात, सत्य एका वाक्यात पण सांगता येतं. शिवाजी महाराजांबद्दल जे सत्य आहे ते सत्य आपल्याला एका वाक्यात पण सांगता येतं. शिवाजी महाराजांचं खरं मूल्य काय आहे हे जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल तर आपण त्याला सांगू शकतो की 1000 वर्षांच्या परकीय जोखडातून फक्त मराठ्यांनाच नव्हे तर फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला मुक्तीचा मार्ग दाखवणारी, स्वातंत्र्याची, शौर्याची, विजयाची प्रेरणा देणारी जर कोणती एकमेव व्यक्ती या भारतवर्षामध्ये होऊन गेली असेल, भारतखंडामध्ये होऊन गेलेली असेल तर ती व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता समोरचा माणूस विचारेल कसं? तुम्ही त्याला भारताचा नकाशा काढून दाखवा. भारताच्या नकाशामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मराठ्यांनी जेवढा मुलूक जिंकला होता तेवढाच मुलूक आज भारत देशाचा भाग आहे. उरलेला मुलूक आहे त्याचा बांगलादेश आणि पाकिस्तान झालेला आहे. म्हणजे जिथे जिथे म्हणून मराठ्यांची पावलं पडली तेवढाच देश आज भारताच्या इतिहासामध्ये आज भारत देशाचा भाग आहे. मग हे पण शिवाजी महाराजांचं एक महानपण आहे जे आपल्याला सांगता आलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मराठ्यांचं स्वातंत्र्य किंवा मराठ्यांचं राज्य एवढं मोठं झालं होतं की भारतभर पसरलेलं होतं. अटकेपासून आपण म्हणतो ते खाली जिंजीपर्यंत पसरलेलं होतं. आणि जेवढा म्हणून मुलूक मराठ्यांनी पादाक्रांत केला होता किंवा जेवढ्या म्हणून मुलकावर मराठ्यांचं वर्चस्व होतं तेवढा मुलूक भारतात आहे. उरलेला मुलूक आज बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. हे आपल्याला एका वाक्यामध्ये सांगता येत नाही, आपल्याला सांगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला सांगता येत नाही त्याचं अजून एक कारण तुम्हाला सांगतो. आपण शिवाजी महाराजांचं हे जे वैश्विक मोठेपण आहे, शिवाजी महाराजांचं हे जे राष्ट्रीय मोठेपण आहे ते आपण कोणाला सांगू शकत नाही. त्याचं कारण आहे की आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या चौकटीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. आपल्याला शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या चौकटीमधून मुक्त केलं पाहिजे. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे आहेत असं आपण म्हणतो, शिवाजी महाराज फक्त आमचे आहेत आपण म्हणतो, शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे जातीवाचक म्हणत नाही. मराठा शब्द महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना वापरला जातो तर त्या मराठ्यांचे आहेत असं आपण म्हणतो. म्हणून शिवाजी महाराजांना समोरचा माणूस पण काय म्हणतो? अरे तो महाराष्ट्रातला राजा आहे, अरे तो मराठ्यांचा राजा आहे, अरे तो तेवढ्या मराठी लोकांपुरताच मर्यादित आहे. आपण म्हणतो आमचे शिवाजी महाराज एवढ्या पुरते म्हणून समोरचा माणूस म्हणतो तुमचे शिवाजी महाराज तेवढ्या पुरते. लक्षात ठेवा शिवाजी महाराज खूप मोठे आहेत. आपण त्यांना छोट्याशा चौकटीमध्ये बंद करून ठेवलेलं आहे. आपण शिवाजी महाराजांना जी विशेषणं वापरतो नेहमी, मराठ्यांचा राजा, महाराष्ट्राचा उद्धार करता, हिंदूंचा रक्षण करता, अशा संकुचित विचारसरणींमधून आपण शिवाजी महाराजांना मुक्त केलं पाहिजे. मराठ्यांचा राजा म्हणायच्या ऐवजी जर आपण शिवाजी महाराजांना असं का नाही म्हणत की शिवाजी महाराजांनी अखंड भारत देशाला दिशा दिली. भारतामध्ये जिथे जिथे कुठे म्हणून स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली त्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेच्या मागे शिवाजी महाराजांचा कुठं नाही कुठंतरी एक हात होता. शिवाजी महाराजांचा कुठं नाही कुठंतरी एक आदर्श होता. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे आदर्श नव्हते, भारताचे आदर्श होते आपण म्हणलं पाहिजे. तर समोरचा माणूस कधीतरी म्हणेल हो शिवाजी महाराज भारताचे आदर्श होते. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे उद्धार करता होते असं आपण नाही म्हणलं पाहिजे. शिवाजी महाराज जिथे जिथे गेले, जिथे जिथे शिवाजी महाराजांचं नाव पोचलं, ज्या ज्या व्यक्ती शिवाजी महाराजांना त्यांच्या कालखंडामध्ये भेटायला आल्या, ज्याने ज्याने शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं आणि ज्या ज्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं आहे की जिथे जिथे अन्याय होतो, जिथे अत्याचार होतो, जिथे आजही स्वातंत्र्य नाही आहे, गुलामी आहे आणि एखाद्या व्यक्तीला याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर कोणता मार्ग मी स्वीकारू, कोणाचा मार्ग मी स्वीकारू असं जर एखादी व्यक्ती विचार करायला लागली तर ती शिवाजी महाराजांजवळ येऊन थांबते, शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेते. म्हणजे शिवाजी महाराज हे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उद्धार करता नाही आहेत. कित्येक लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेरच्या शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वतःचं राज्य उभं केलेलं आहे. छत्रसालचं उदाहरण नेहमी दिलं जातं, छत्रसाल बुंदेल्याचं. पण इतरही गोष्टी आहेत, इतरही लोक आहेत ज्यांनी या गोष्टी काय केलेल्या आहेत की नेहमी केलेल्या आहेत. मग आपल्याला शिवाजी महाराजांना आपण स्वतःच जर मोठं केलं नाही, आपणच शिवाजी महाराजांचं मोठेपण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं तर मग इतर लोक शिवाजी महाराजांना मोठं कसे म्हणतील? शिवाजी महाराजांना आपण फक्त हिंदूंचं रक्षण करता म्हणतो, शिवाजी महाराजांनी स्वधर्माचं रक्षण केलं ही गोष्ट खरीच आहे, कोणी नाकारू शकणार नाही. ते आपण शिवाजी महाराज धार्मिक होते का नव्हते या व्हिडिओमध्ये या विषयावर अजून आपण बोललेलोच आहोत विस्ताराने, म्हणून जास्त जात नाही. पण शिवाजी महाराजांनी काही फक्त हिंदूंचं रक्षण केलं का? ज्या ज्या माणसाला या देशामध्ये असं वाटतं की धर्माचं म्हणजे नीतीचं आणि न्यायाचं राज्य असलं पाहिजे, समतेचं राज्य असलं पाहिजे, शोषणविरहित समाजरचना असली पाहिजे, त्या प्रत्येक माणसाचं शिवाजी महाराजांनी रक्षण केलेलं आहे.
तो प्रत्येक माणूस स्वतःच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांकडे आज पाहतो, त्यांच्या आदर्शाकडे पाहतो. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप असं जे म्हणतो आपण, ते याचसाठी म्हणतो म्हणजे शिवाजी महाराजांनी रक्षण. आज आपण काय केलं आहे की शिवाजी महाराजांना फक्त हिंदूंचं रक्षण करता म्हणतो आपण शिवाजी महाराजांना मुक्त केलं पाहिजे. शिवाजी महाराज हिंदूंचे रक्षण करते होतेच, स्वधर्माचं त्यांनी रक्षण केलंच, पण जिथे जिथे म्हणून धर्म राहिला त्या प्रत्येक धर्माचं रक्षण करणारे शिवाजी महाराज आहेत. तो धर्माचं नाव काही असू दे, धर्म जिथे आहे त्याचं रक्षण करते शिवाजी महाराज आहेत. ही शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे, आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपण ते सांगू शकत नाही कारण आपण शिवाजी महाराजांना तेवढ्या मोठ्या व्यापक वैश्विक पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर बघतच नाही. आपण शिवाजी महाराजांना नेहमी महाराष्ट्राच्या पातळीवर बघतो. त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आपण शिवाजी महाराजांना नेहमी वैयक्तिक पातळीवर बघतो. मागाशी मी म्हटलं तसं प्रत्येक संघटनेचे वेगळे शिवाजी महाराज, प्रत्येक पक्षाचे वेगळे शिवाजी महाराज, प्रत्येक माणसाचे वेगळे शिवाजी महाराज, आणि आपण शिवाजी महाराजांना अजून संकुचित करत घेऊन जातो. म्हणून शिवाजी महाराजांची महानता लयाला जाते, शिवाजी महाराजांचं मोठेपण लयाला जातं, आणि त्याला कारणीभूत कोण आहोत? आपण स्वतःच आहोत. मग आता हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आणि मोठेपण नेमकं आहे कशामध्ये? आणि जसं या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी म्हटलं, या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. तर ते सांगायचं कसं की आता ज्या वेळेला मी एखाद्या ठिकाणी व्याख्यान द्यायला जातो त्यावेळेला मला लोक विचारतात की तुम्ही म्हणता ते सगळं खरं, पण एखादा माणूस आम्हाला प्रश्न विचारतो, आम्ही सांगायचा कसा काय? मग मी त्यांना विचारतो काय प्रश्न विचारतात लोक तुम्हाला? मग लोक नेहमी म्हणतात की तो माझा मित्र असा गुजराती आहे, तो पंजाबी आहे, तो राजस्थानी आहे, तो असं म्हणतो, मग मला बोलता येत नाही काही त्याच्याबद्दल, मी काय सांगायचं त्यांना? ठीक आहे, काही उत्तरं मी त्यांना देत होती, आत्ता आपण व्हिडिओमध्ये बघूयात. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये एक गोष्ट झाली होती. ज्या वेळेला मी कॉलेजला होतो पुण्याला, त्यावेळेला आमच्या ग्रुपमध्ये एक मारवाडी मित्र होता. तो आजही आहे, चांगला मित्र आहे, नाही असं नाही, पण ते बोलता बोलता चर्चा निघते, विषय निघतात. तर असाच एकदा ट्रेकिंगचा विषय निघाला. तर ट्रेकिंगला कुठं जावं तर लोक सगळ्या किल्ल्यांची नावं लोक सांगायला लागले. तर हा जो माझा मारवाडी मित्र होता तो बोलता बोलता सहज बोलून गेला. त्याने काही जाणून बुजून ती गोष्ट केली नाही, सहज त्याच्या तोंडातून निघून गेले की काय रे म्हणे, तुम्ही लोक किल्ले बघायला जाता म्हणे, तुमचे तर सगळे किल्ले पडलेले आहेत, तिथं जाऊन करता काय तुम्ही म्हणे? दगडमातीची ढेकळं म्हणे, एवढं तुम्ही चढत चढत वर जाणार, उन्हात आणि दमत भागत, तिथं वर प्यायला पाणी नाही, बघितलं तर एक दरवाजा पडलेला, 2-4 भिंती पडलेल्या, आणि तुम्ही परत येता. त्याच्यापेक्षा आमच्या राजस्थानात चला म्हणे, आमच्या राजस्थानात किती भारी किल्ले आहेत, तुमच्या किल्ल्यांचं काय म्हणे? उगाच आपलं तुम्ही किल्ले म्हणतात, मोठेपणा सांगतात, बघायला गेले तर काही नसतं तिथे. आता हे तो बोलला ते एका प्रकारे बरोबरच आहे, काही त्याच्यामध्ये अवास्तव काय बोलला असं नाही, तो काही खोटं काय बोलला असं नाही. आपल्या किल्ल्यांची तेवढी दुर्दशा झालेलीच आहे, पण मग उत्तर देता आलं पाहिजे ना त्याचं, कोणी काही बोललं तर. माझ्या आजूबाजूचे जे सगळे मित्र होते त्यांचा माझा एवढा अभ्यास नाही शिवाजी महाराजांचा. माझी आई इतिहासाची शिक्षिका होती, त्याच्यामुळे मला लहानपणापासूनच मी ही पुस्तकं वाचत आलो, मला थोडीफार माहिती होती कॉलेजला येईपर्यंत. म्हणून मी त्याला उत्तर दिलं, व्यवस्थित उत्तर दिलं. मी त्याला म्हणालो की बघ, तू म्हणतो ते खरं आहे म्हणे की आमचे सगळे किल्ले पडलेले आहेत, पण त्याचं एक कारण आहे. हे जे सगळे किल्ले पडलेत ना, त्याचं कारण आहे की हे सगळे किल्ले लढलेले आहेत. हे सगळे किल्ले लढाई करून त्याच्यानंतर जी काही त्याची हानी झाली त्याच्यामुळे असे पडलेले, मोडकळीला आलेल्या अवस्थेमध्ये आहेत. शिवाजी महाराजांचे सर्व जे किल्ले होते ते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्षाचं जे युद्ध या महाराष्ट्रामध्ये चाललं, 27 वर्ष, ज्याला आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध म्हणतो, 27 वर्ष, तेवढा स्वातंत्र्यासाठी संघर्ष या भारत देशामध्ये दुसऱ्या कुठल्याही जमातीनं केलेला नाही आहे, मराठे सोडून. 27 वर्ष मराठे शिवाजी महाराजांच्या आदर्शाने औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढत होते. मी त्याला म्हटलं बघ, समजून घे तू की राजस्थानवर ज्या वेळेला मुघलांनी आक्रमण केलं किंवा परकीय लोकांनी आक्रमण केलं त्यावेळेला काय केलं आहे? राजपूतांनी किल्ले लढवले नाहीत असं नाही. जो लढत नाही तो राजपूत नाही. राजपूत याचा अर्थच जो लढतो तो राजपूत आहे. म्हणजे राजपूत लढले, राजपूतांनी लढाया केल्या, राजपूतांना यश नाही आलं, राजपूत हारले. त्याच्यानंतर राजपूतांनी काय केलं की मुघलांचं मांडलिकत्व पत्करलं. मुघलांचं मांडलिकत्व पत्करल्यावर काय झालं, तो किल्ला राहिला राजपूतांकडेच, पण त्याचे मालक कोण आहेत? दिल्लीमध्ये बसणारा कोणता तरी मुघल बादशाह आहे. म्हणजे तुमचे किल्ले शाबूत राहिले याचं कारण तुम्ही लढला नाही असं नाही, तुम्ही लढला शौर्याने, पण लढल्यानंतर जेव्हा तुम्ही लढाई हारला त्यावेळेला तुम्ही मांडलिकत्व पत्करलं त्या ज्याच्याबरोबर तुम्ही लढाई हारला त्याचं, आणि म्हणून तुमचे किल्ले शाबूत राहिले, तुमच्या ताब्यामध्ये राहिले, अखेतारीमध्ये राहिले. फक्त मालकी हक्क कोणाचा राहिला? त्या दिल्लीमध्ये बसलेला कुठल्या तरी मुघल बादशाचा राहिला. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलाही किल्ला लढल्यानंतर, तो हरल्यानंतर, तो किल्ला द्यावा लागल्यानंतर, सोडावा लागल्यानंतर कुणीही जाऊन औरंगजेबाचं मांडलिकत्व कधी पत्करलेलं नाही आहे, मुघलांचं मांडलिकत्व कोणी कधी पत्करलेलं नाही आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 264 किल्ले बांधले. सभासद त्याच्या बकरीमध्ये म्हणतो 264 म्हणून, आपण 264 म्हणूयात.
सभासद म्हणतो 264 किल्ले बांधले, म्हणून आपण शिवाजी महाराजांनी जे 264 किल्ले बांधले त्या 264 किल्ल्यामधले 27 किल्ले देखील औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये 27 वर्षामध्ये निखळपणे लढून जिंकता आले नाहीत. औरंगजेबाने जे किल्ले जिंकले असतील ते लाचलुचपत करून, द्रव्य देऊन त्या किल्ल्यावरची साधन सामग्री संपली, अन्नधान्य संपलं म्हणून त्यांनी शरणागती पत्करली म्हणून जिंकले असतील. आणि जे त्यांनी किल्ले जिंकले असतील 27 जे म्हणतोय मी, ते 27 किल्ले पण स्वतःच्या मृत्यूनंतर 27 वर्ष औरंगजेबाला स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवता आलेले नाहीत. हे आमच्या किल्ल्यांचं मोठेपण आहे. एवढी मोठी लढाई इथं झालेली आहे म्हणून ते किल्ले पडलेले आहेत. याच्या उलट जर विचार केला आपण तर लोक नेहमी महाराणा प्रतापाचं मोठेपण सांगतात. तर महाराणा प्रताप हा एक स्वाभिमानी, शूरवीर, त्याच्याबरोबर एक चरित्र नेहमी ज्याचं वंदन केलं जावं असं एक चरित्र असणारा, पूजनीय चरित्र असणारा व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल दुमतच नाही आहे. पण जर आपल्याला उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की महाराणा प्रतापने चित्तोडचा किल्ला हारला आणि तो किल्ला तो मुघलांकडून परत जिंकून घेईल म्हणून त्याने शपथ घेतली की तोपर्यंत मी गादीवर झोपणार नाही. तो जमिनीवर झोपत होता. हे महाराणा प्रतापाचा आपण म्हणतो तो त्याग आणि मोठेपण आणि त्याचं जे आपण त्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयाबद्दलची त्याचं असणारं डेडिकेशन हे दाखवतात या गोष्टी. पण सत्य काय आहे की महाराणा प्रताप जिवंत होता तोपर्यंत त्याला चित्तोडचा किल्ला जिंकता आला नाही. जो एक किल्ला महाराणा प्रतापाने जिंकायचं ठरवलं होतं ते. आणि इथे महाराष्ट्रामध्ये 27 वर्ष लढून पण मी मगाशी म्हणलं तसं 27 किल्ले पण औरंगजेबाला जिंकता आले नाहीत. आणि जिंकलेले किल्ले पण होते ते पुढच्या 27 वर्षामध्ये राखता आलेले नाहीत. हे आमच्या महाराष्ट्राचं मोठेपण आहे. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे की शिवाजी महाराज जिवंत असतानाच नाही, म्हणजे राणा प्रतापाला तो जिवंत असताना किल्ला त्याला परत जिंकता आला नाही, जो चित्तोडचा किल्ला होता तो. इथे शिवाजी महाराज जिवंत नसताना पण औरंगजेबाला शिवाजी महाराजांचे किल्ले परत जिंकता आले नाहीत, जिंकलेले किल्ले टिकवता आले नाहीत. हा एक मोठा फरक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सांगेल की एखादी व्यक्ती तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्हाला सांगता आला पाहिजे की राजस्थानच्या इतिहासामधला आणि मराठ्यांच्या इतिहासामधला हा फरक आहे. आणि हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे की शिवाजी महाराज जिवंत नसताना पण शिवाजी महाराजांचे किल्ले लढतात. शिवाजी महाराज जिवंत नसताना पण शिवाजी महाराजांची माणसं लढतात. आणि 1-2 वर्ष लढत नाहीत, 1-2 दिवस लढत नाहीत, ती माणसं 27 वर्ष लढतात. हे मोठेपण आहे. एक माझा पंजाबी मित्र आहे किंवा कोणी पंजाबी व्यक्ती असेल ती तुम्हाला कधी विचारायलेली ही गोष्ट. पंजाबी व्यक्ती नेहमी सांगताना सांगते की रणजित सिंह जे होते, महाराजा रणजित सिंह, तर महाराजा रणजित सिंहांनी इंग्रजांना प्रखर लढा दिला. महाराजा रणजित सिंहांसारखं कोणी नव्हतं. महाराजा रणजित सिंहांनी इंग्रजांना किती वेळा हरवलं, तुमच्या शिवाजी महाराजांना हरवता आलं नाही असं काही माणसं म्हणतात. इथे कुठल्या पंजाबी माणसाला किंवा पंजाबी मित्राला माझ्या कमी लेखायचा उद्देश नाही. मित्रांनो, मी ही गोष्ट कुठल्या पंजाबी माणसाला कमी लेखण्यासाठी किंवा रणजित सिंहांना किंवा राणा प्रतापाला कमी लेखण्यासाठी सांगत नाही आहे. मी आपल्या मराठी माणसाचा मठ्ठपणा सांगण्यासाठी सांगतो आहे की ही गोष्ट खरी आहे की रणजित सिंहांनी इंग्रजांना कितीतरी वेळा हरवलं. पण शेवटी काय आहे की रणजित सिंहांना इंग्रज हेच एकमेव शत्रू होते त्या काळामध्ये. शिवाजी महाराजांना फक्त इंग्रज शत्रू नव्हते, शिवाजी महाराजांना 5 प्रबळ शत्रू होते ज्यांच्याशी शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीत लढायचं होतं. हे 5 प्रबळ शत्रू असून देखील विजापूरची आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मुघल बादशाह हे 5 शत्रू असून पण सगळेजण मिळून शिवाजी महाराजांचं राज्य कधी बुडवू शकले नाहीत. आणि रणजित सिंहांना एकच इंग्रज शत्रू असताना पण रणजित सिंहाचं राज्य इंग्रजांनी खालसा केलं. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. महाराजा रणजित सिंहांना कमीपणा आणण्यासाठी आपण सांगत नाही आहोत. आपल्या शिवाजी महाराजांचं मोठेपण आपल्याला सांगता येत नाही, हे दुर्दैव आहे मोठं. त्याच्यानंतर पुढं गेलं तर एखादा परकीय लेखक येतो, कोणी परकीय लेखक असू दे, पाश्चिमात्य लेखक असू दे, कुठलाही पश्चिम देशामध्ये राहणारा माणूस असू दे, त्याला नेपोलियन आणि सिकंदरचं फार मोठं कौतुक वाटतं. नेपोलियन म्हणजे काय आणि सिकंदर म्हणजे काय. पण आपल्याला ही गोष्ट सांगता येत नाही की नेपोलियन असो किंवा सिकंदर असो, त्यांचं रक्तपात करणं, लढाया करणं, स्वाऱ्या करणं, मोहिमा करणं, मुलूक जिंकणं हेच साध्य आणि साधन होतं. त्यांना आयुष्यात दुसरं काही करायचं नव्हतं. त्यांनी कुठलं ध्येय ठेवलं नाही. नेपोलियननी आयुष्यभर फक्त लढाया केल्या आणि रक्तपात केला, गरज नसताना केला काही काही वेळेला, अहंकारासाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी. सिकंदरांनी शहरं लुटली. सर्वात मला या जगाचा राजा व्हायचं आहे म्हणून ती शहरं लुटली, शहरं बर्बाद केली, माणसं मारली. हे सगळं कशासाठी केलं सिकंदराने? त्याला या जगाचा राजा व्हायचं होतं म्हणून. म्हणजे या 2 व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वाच्या जागी थोर असतीलच, ते कोणी नाकारू नाही शकत. पण त्यांचं जगण्याचं साध्य आणि साधन काय होतं? रक्तपात करणं, लुटालूट करणं, राज्य जिंकणं, मुलूक जिंकणं, बर्बादी करणं. शिवाजी महाराजांचं लढण्याचा जे उद्देश होता ते शिवाजी महाराजांचा लढण्याचा उद्देश हा कधीच नव्हता. शिवाजी महाराजांचा लढण्याचा उद्देश होता समतेचं राज्य आणणं, या समाजामधून विषमता नष्ट करणं, शोषितांचं शोषण जर कोणाचं होत असेल तर शोषितांची मुक्तता करणं, एक शोषणविरहित समाज बनवणं, एक न्यायाचं राज्य आणणं,
एतद्देशीय लोकांचं स्वराज्य आणणं की जिथे सर्व लोकांना सर्व धर्मांना गुण्या गोविंदानं नांदता येईल म्हणून शिवाजी महाराजांनी लढाई केल्या. लढाई करणं हे शिवाजी महाराजांचं माध्यम होतं. या गोष्टी अस्तित्वात आणण्यासाठी लढाया करणं हे शिवाजी महाराजांचं साध्य किंवा साधन नव्हतं. मग या गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत. कोणी कोणी आपल्याला सांगायला येतं की चेंगीज खान सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला, त्याच्यापेक्षा मोठा कोणी झाला नाही, त्याच्या इतका मुलूक कोणी जिंकला नाही. पण आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की मुलूक जिंकणे शिवाजी महाराजांचं ध्येय नव्हतं. चेंगीज खानाने फक्त मुलूक जिंकला. जिथे जिथे तो गेला ती शहरं लुटली, जाळली, त्यानंतर ती बर्बाद करून टाकली, जमीनदोस्त केली, लोकांवर अनवनित अत्याचार केले आणि सगळी लूट घेऊन परत तो मंगोलियाला परत गेला. शिवाजी महाराजांना मुलूक हवा होता, शिवाजी महाराजांना मुलखाचा विस्तार करायचा होता, पण तो स्वराज्य निर्माण करण्यासाठी करायचा होता. तिथे जाऊन त्या मुलखाला लुबाडून तिथली अर्थव्यवस्था बर्बाद करून तिथे लोकांच्या मुंडक्यांची थर रचून शिवाजी महाराजांना राज्य करायचं नव्हतं. जे चेंगीज खानाने केलं ते शिवाजी महाराजांना मानवी मूल्य या समाजामध्ये रुजवायची होती, म्हणून शिवाजी महाराज मुलूक जिंकत होते. या चेंगीज खानामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये फरक आहे. या गोष्टी आपल्याला बोलता येत नाहीत, या गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत. त्याचं कारण आहे की आपल्यासारखे मठ्ठ, निर्बुद्ध आणि आपमतलबी लोक शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत. हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की एवढं मोठं कर्तृत्व गाजवणारा माणूस ज्याची तुलना होऊ शकत नाही जगात कुणाकडे, आपल्याकडे आहे, पण आपण ते सांगू शकत नाही, करू शकत नाही. कारण आपण आहोत मठ्ठ, आपण निर्बुद्ध आहोत आणि आपल्यासारखे जर आपमतलबी लोक शिवाजी महाराजांच्या अनुयायी असतील तर त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं शिवाजी महाराजांचं. त्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांवर आपल्याला फक्त वाद घालता येतात. एक नाही 100वर 100 वाद घालतो आपण शिवाजी महाराजांबद्दल, पण हे वाद घालता येतात पण आम्हाला महानता सांगता येत नाही. तुम्ही 100 तास शिवाजी महाराजांबद्दल वाद घालणारी माणसं बघितलेली असतील, 100 वाद घालणारी माणसं बघितलेली असतील, पण या जगामध्ये सर्व कोणी मान्य करेल किंवा सर्व मान्य होतील अशा शिवाजी महाराजांचे 10 महानता सांग असं म्हटलं तर लोकांना बोलता येत नाही. त्याचं कारण हेच की आपल्याला ही 10 समर्पक कारणं सांगता येत नाहीत, कारण आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे. म्हणून कधी कधी वाटून जातं मनाला किंवा मला स्वतःला वाटतं आणि कित्येक लोकांना पण वाटतं की शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले ना, हे शिवाजी महाराजांचं मोठं दुर्दैव होतं. हे शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते ना किंवा शिवाजी महाराज अमेरिकेत जन्माला आले असते तर त्यांचं कार्यकर्तृत्व वर्णन करण्यासाठी त्या लोकांनी अरबी समुद्रातच काय चंद्रावर पण शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं असतं आणि शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन फिरले असते आणि अक्षरशः शिवाजी महाराजांना थोपलं असतं आपल्या डोक्यावर, जसं ब्रिटिश लोक शेक्सपियरला आपल्या डोक्यावर थोपतात की केवढा मोठा साहित्यिक होऊन गेला. ज्ञानेश्वर काय त्याच्यापेक्षा कमी साहित्यिक होते? ज्ञानेश्वर पण त्याचे एवढे मोठे साहित्यिक होते. तुकाराम काही कमी साहित्यिक होते शेक्सपियरपेक्षा जास्त. मग या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या लोकांची पर्वा करत नाही, आपण त्यांची किंमत करत नाही, कारण आपण आपली स्वतःची किंमत करत नाही, आपण मेहनत करत नाही त्या लोकांचं महत्त्व जाणून घेण्यासाठी. आता इथं प्रश्न स्मारकाच्या उभारणीचा नाही आहे, विनाकारण स्मारकाचा विषय काढत नाही आहे, पण महानता शिवाजी महाराजांची सगळ्यांना पटवून देण्यासाठी, शिवाजी महाराजांचं वेगळेपण मोठेपण सगळ्यांना सांगण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न केले पाहिजे. ते आपल्यालाच कळत नाही म्हणून या गोष्टी होतात. तर आता व्हिडिओ नेहमीप्रमाणे आपला 1 तासाचा झाला आहे, तर काही गोष्टींचं सार आहे ते आपण एकेका ओळीमध्ये मी तुम्हाला सांगतो, त्या ओळींचा थोडासा अर्थ सांगायचा पण प्रयत्न करेन. हे माझी इच्छा आहे की ज्या वेळेला कोणी तुम्हाला एखादा प्रश्न विचारेल तर कळल्या नाहीत तरी चालतील, पण किमान या 2 ओळी तरी त्या माणसाच्या तोंडावर तुम्ही जाऊन त्याला ऐकवाव्यात किंवा त्याला बोलाव्यात की जेणेकरून काय होईल की शिवाजी महाराजांची थोडी इज्जत आपणच ठेवू. म्हणजे आपल्याला एखाद्या माणसाने शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारला तर आपल्याला एक वाक्य पण सांगता येत नाही असं होऊ नये. आपल्या ह्या निर्भूतपणा दिसला की आपोआप शिवाजी महाराज दुर्दैवी होतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जर आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल एक ओळ पण बोलता येत नसेल कोणी विचारली तर आपण सरळ सरळ सांगावं मी शिवाजी महाराजांचा अनुयायी नाही आहे, मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, मला शिवाजी महाराज माहिती आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त तू काही बोलू नको, मला काही शिवाजी महाराजांशी देणं घेणं नाही, मला त्यांचं काही कळत नाही, मला काही माहीत नाही. त्याने शिवाजी महाराजांची इज्जत थोडी शाबूत राहील. जर तुम्ही म्हणत असाल की माझे शिवाजी महाराज आहेत, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि समोरचा माणूस एक प्रश्न विचारतो ते तुम्हाला उत्तर देता येत नाही, तसं होऊ नये म्हणून काही गोष्टी आपण आता बघूयात एकेका ओळीमध्ये. सर्वात पहिल्यांदा आपण शिवाजी महाराजांची ध्येय आणि उद्दिष्ट काय होती समजून घेऊयात. एका ओळीमध्ये सांगता आलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं ध्येय होतं ते धर्माचं राज्य स्थापन करण्याचं नव्हतं, कुठल्याही प्रकारचं धार्मिक राज्य स्थापन करण्याचं नव्हतं. शिवाजी महाराजांचं ध्येय समतेचं, न्यायाचं आणि बंधुभावाचं राज्य स्थापन करण्याचं होतं, एकच देशांचं राज्य स्थापन करण्याचं होतं, परकीयांना विरोध करण्याचा होता. पण परकीयांना विरोध शिवाजी महाराज धर्माच्या आधारावर करत नव्हते, परकीयांना विरोध शिवाजी महाराज राजकीय कारणाने करत होते. कोणत्याही प्रकारचा धर्माचा उद्देश शिवाजी महाराजांचा नव्हता. शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते वतनदारांचं राज्य नव्हतं, शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं.
या जगामध्ये जा तुम्ही, नाही तर भारत देशामध्ये जा तुम्ही, कुठेही जा, कुठल्याही राजाने जर राज्य स्थापन केलं तर ते वतनदार जे होते ते होते तिथंच होते आणि जनतेचं शोषण करत होते. शिवाजी महाराज हे पहिले राजे होते की ज्यांच्या राज्यामध्ये ही वतनदारी पद्धत नष्ट झालेली आहे. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांनी जो काही संघर्ष केला, लोक सांगतात की सगळ्यांनीच संघर्ष केला, नेपोलियनने केला, सिकंदरने केला, राणा प्रतापाने केला, अजून केला, सगळ्या लोकांनी, मगाशी आपण नावं घेतली. पण शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला तो शिवाजी महाराजांचा संघर्ष त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता. शिवाजी महाराजांचा संघर्ष जनतेच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या स्वातंत्र्यासाठी होतं. जर जनतेच्या कल्याणाचं आणि जनतेच्या स्वातंत्र्याचं ध्येय नसतं तर शिवाजी महाराजांनी विनाकारणे रक्तपात आणि लढाया केल्या नसत्या. हे आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून समजून घेता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी जे काही केलं, युद्ध केलं, लढाया केल्या, जसं मी म्हटलं तसं की जसं मी मगाशी उदाहरण दिलं नेपोलियन आणि सिकंदरचं, हे युद्ध आणि लढाया हे शिवाजी महाराजांसाठी एक माध्यम होतं, एक साधन होतं. काय साध्य करण्याचं साधन होतं तर समतापूर्ण आणि न्यायपूर्ण व्यवस्था जी बनवायची होती शिवाजी महाराजांना वाटत होतं न्यायाचं आणि समतेचं राज्य सगळीकडे यावं. ती राज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवाजी महाराज लढाया करत होते. लढाई हे त्यांचं साधन होतं, हे साध्य नव्हतं. हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. नेहमी आपण शिवाजी महाराजांचा पुतळा बघतो, शिवाजी महाराज तलवार घेऊन कोणावर तरी उगारून चाललेले असतात, असे आपण पुतळे बनवतो. आपण बंद केलं पाहिजे. शिवाजी महाराज युद्धखोर नव्हते. शिवाजी महाराजांचे घोड्यावर बसलेले तलवार उगारलेले पुतळे बनवू नयेत असं माझं म्हणणं नाही, बनवावंच. ती वीरश्री शिवाजी महाराजांमध्ये होतीच, पण त्याच्याबरोबर शिवाजी महाराजांचा आपण दुसऱ्या रूपामध्ये पण अभ्यास केला पाहिजे. शिवाजी महाराज कशासाठी लढाई करत होते त्या घोड्यावर बसून ते आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे. नाहीतर आपल्या शिवाजी महाराजांना लोक उद्या दरोडेखोर, लुटारू, सिकंदरासारखं म्हणतील. आपल्या शिवाजी महाराज तसे नव्हते, त्यांचं तो उद्दिष्ट नव्हतं, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी जी काही गोष्ट केली ती भूमिपुत्रांच्याच हितासाठी केली. महसूल व्यवस्था बसवली चांगल्या प्रकारे, जमीन व्यवस्था बसवली, कर व्यवस्था निर्माण केली. छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांनी कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळं करताना त्यांनी कुठेही युद्धखोर वृत्ती दाखवलेली नाही की विनाकारण गरज नसताना युद्ध केलेली नाही आहेत. गरज नाही आहे म्हणून शिवाजी महाराजांनी लुटालूट केलेली नाही. त्याचं जे काही आक्षेप आहेत शिवाजी महाराजांवर त्याचं उत्तर आपण देणारच आहोत त्या चंद्रराव मोरेंच्या मालिकेच्या व्हिडिओमध्ये. पुढचं जे सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी जे डावपेच वापरले, ते जे डावपेच होते शिवाजी महाराजांनी वापरलेले ते अत्यंत सार्थक डावपेच होते, ज्याच्यामध्ये कमीत कमी हानी होईल स्वतःची पण आणि समोरच्याची पण. समोरच्या पक्षाला किंवा शत्रूला जर लढाई न करता हरवता येत असेल तर त्यांनी नेहमी हरवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याची जीवितहानी वाचवता येत असेल तर ती वाचवायचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. लढाई करावीच लागली तर एखादा माणूस जर शरण आला तर शरण आलेल्या माणसाला परत एकदा वस्त्र देऊन, घोडा देऊन, त्याचा मान सन्मान करून त्याला परत शिवाजी महाराजांनी पाठवलेला आहे. याचा अर्थ काय आहे की शिवाजी महाराजांनी जे काही युद्ध केली ते त्यांचं जे युद्ध नेतृत्व होतं ते युद्ध नेतृत्व विध्वंसक नव्हतं, विधायक होतं. विधायक कारणासाठी होतं. गरज नसताना शिवाजी महाराजांनी मोठ्या लढाया केल्या नाहीत. ज्या काही लढाया केल्या त्या गरजेस्तव केल्या, नाईलाजास्तव केल्या, आणि ज्या केल्या त्या छोट्या छोट्या लढाया केल्या. पण या छोट्या छोट्या लढायांमधून शिवाजी महाराजांनी जे विजय मिळवले त्या विजयाचा अन्वयार्थ दरवेळेला खूप मोठा होता. म्हणजे अफजल खानाला प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी मारणं ही तशी छोटीशी लढाई होती. तुम्ही जर मोठमोठ्या लढाया बघितल्या, पानिपतच्या लढाईचं उदाहरण घेतलं तर त्याच्या तुलनेमध्ये ही लढाई काहीच नव्हती. पण त्या लढाईतून जो अन्वयार्थ निघाला, जो संदेश या समाजामध्ये गेला तो खूप मोठा होता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या छोट्या लढायांचा मोठा संदेश होता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या जगण्याचं जे तत्त्वज्ञान होतं, जे आपण म्हणलं ते की समतेचं तत्त्वज्ञान होतं, जनकल्याणाचं तत्त्वज्ञान होतं, त्याच्यामुळं शिवाजी महाराज हे रयतेचा राजा म्हणून ओळखले जाऊ लागले. आता इथं रयतेचा राजा या शब्दाला फार अर्थ आहे बघा. कारण एखादा माणूस येतो, तो राज्य बळकावतो आणि राजा होतो, आणि तो त्या आजूबाजूच्या बळकवलेल्या मुलखातल्या लोकांना म्हणतो की तुम्ही माझी प्रजा आहात, मी तुमचा राजा आहे. पण शिवाजी महाराज हे असं रयतेवर थोपलेला राजा नव्हते. शिवाजी महाराज हे रयतेने निवडलेले राजा होते. शिवाजी महाराजांना रयतेलाच शिवाजी महाराज राजा म्हणून हवे होते, म्हणून रयत शिवाजी महाराजांसाठी मरण्यासाठी तयार होती. रयतेचा राजा या शब्दाचा अर्थ हा आहे. मग हे आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे की या भारत देशामध्ये राजे पुष्कळ झाले. त्यांनी मोठमोठी साम्राज्य उभी केली. औरंगजेबाचं साम्राज्य तर पार कंधारपासून इकडे खाली जिंजीपर्यंत पसरलेलं होतं आणि पुढे आसामपर्यंत पसरलेलं होतं. पण कुठल्याही त्या औरंगजेबाच्या या पसरलेल्या साम्राज्यामधली रयत औरंगजेबाला स्वतःचा राजा मानायला तयार नव्हती. म्हणून औरंगजेबाचा मृत्यू झाला की त्याचं साम्राज्य लयाला गेलं. याच्या उलट शिवाजी महाराजांचं राज्य छोटंसं असलं तरी त्या शिवाजी महाराजांची जी रयत होती ती शिवाजी महाराजांना राजा मानत होती. म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण त्यांच्या आदर्शावर चालत राहिली आणि शिवाजी महाराजांचं राज्य मोठं झालं.
आता शिवाजी महाराजांचं हे अलौकिकत्व म्हणलो मी मगाशी, की जे गुण सांगितले मी आपल्याला लोकांना सांगता आले पाहिजेत. तर शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व कशामध्ये? शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व याच्यामध्ये आहे की त्यांनी सामान्यामधून असामान्य माणसं घडवली. म्हणजे आज आपण म्हणतो की मी एखादी कंपनी काढली तर मला कोणी माणूस मार्केटिंगला पाहिजे असेल तर मला तो MBAच लागतो का? मी एखाद्या 12वी पास माणसाला घेऊन माझी कंपनी नाही चालू शकत का? तो माझं मार्केटिंग नाही करू शकत का? पण नाही, आपल्याला MBA पास माणूस लागतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तशी काही सोय नव्हती. त्यांना जो माणूस त्यांना भेटला तो माणूस त्यांनी घडवला. त्या माणसामधूनच त्यांनी शिपाई निर्माण केले, त्या माणसामधूनच त्यांनी सरदार निर्माण केले, त्या माणसामधूनच त्यांनी सेनापती निर्माण केले. जो माणूस भेटला त्या माणसामधूनच त्यांनी प्रधान निर्माण केले, मंत्री निर्माण केले. सामान्य माणसांमधून असामान्य माणसं घडवली शिवाजी महाराजांनी आणि असामान्य कर्तृत्व करून दाखवलं. हे शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व आहे. दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, मावळ्यांमध्ये असेल किंवा जनतेमध्ये असेल, की एक शिवाजी महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी मरण्याची, मिटण्याची, लढण्याची, पराक्रम गाजवण्याची जी प्रेरणा निर्माण झाली, ती प्रेरणा केवळ राज्य निर्माण करण्याच्या निर्मितीतून झाली नव्हती. म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं म्हणून लोक त्यांच्यासाठी मरायला किंवा लढायला, पराक्रम गाजवायला तयार झाले नाहीत. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य आणि समतेचा जो संदेश दिला, त्या स्वातंत्र्य आणि समतेच्या संदेशामधून जनतेला बलिदानाची प्रेरणा मिळाली आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते खऱ्या अर्थाने स्वराज्य झालं आणि नंतर त्या स्वराज्याचं साम्राज्य झालं. पुढची एक गोष्ट आहे की शिवाजी महाराजांची जी जनता होती तिने शिवाजी महाराजांची साथ कधीच सोडली नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व याच्यामध्ये नेहमी काय होतं, राजा एखाद्या लढाई हारला, राजा एखाद्या लढाईमध्ये परास्त झाला, राजा एखाद्या तहामध्ये हारला, त्याला हरवून कोणीतरी कैद केलं किंवा त्याला हरवून कोणीतरी मारलं की ती रयत काय होत असे की त्या राजाला सोडून जो जिंकलेला राजा आहे त्याच्याप्रती आपली निष्ठा दाखवत असे. शिवाजी महाराजांच्या प्रती जनतेची निष्ठा अभंग राहिलेली आहे. म्हणजे 12 वर्ष स्वराज्याच्या शत्रूंनी स्वराज्यामध्ये जाळपोळ केली. शाहिस्तेखानापासून ते शिवाजी महाराज कैदेत होते तोपर्यंत. त्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये पण कुठल्याही माणसाने कधी शिवाजी महाराजांशी द्रोह करण्याचा विचार देखील मनामध्ये आणला नाही. शिवाजी महाराज 2 वर्ष आग्र्याला कैदेत होते. तो 2 वर्षामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात मागे एक पण बंडाळी झाली नाही, एक पण शिवाजी महाराजांचा माणूस जाऊन शत्रूला मिळाला नाही, एकही किल्ला कोणला तरी घुसखोरीने किंवा लाचखोरीने कोणीतरी शत्रूला दिला नाही. लोक शिवाजी महाराजांवर निष्ठा ठेवून राहिले. प्रदीर्घ हाल अपेष्टा, जाळपोळ सोसून पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण 27 वर्ष जनता शिवाजी महाराजांच्या विचारासाठी लढत राहिली. हे शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व आहे. म्हणजे इथे कितीतरी राजांनी लढाया लढलेल्या असतील, त्या जिंकलेल्या असतील, पण त्या राजांनी त्यांच्या सैन्याने लढलेल्या लढाया होत्या. जनता ज्याच्यासाठी लढली किंवा जनतेच्या सामर्थ्यावर जो राजा लढला, ज्याने जनतेचं सामर्थ्य उभं केलं, ते शिवाजी महाराज हे एकमेव राजा आहेत आपल्या देशामध्ये, जगामध्ये सगळीकडे. म्हणून शिवाजी महाराज अलौकिक आहेत. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी नेहमी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये पण सैन्य त्यांनी कमी ठेवलं, जनता जास्त ठेवली. मी म्हटलं तसं की जनतेमधून सैन्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांचं खरं सैन्य कमी होतं. गरज लागेल तेव्हा जनता हातामध्ये शस्त्र घेऊन शिवाजी महाराजांसाठी लढत असे. जनतेची जी राजावरची श्रद्धा होती ती राजावरची श्रद्धा शिवाजी महाराजांनी सैनिकामध्ये रूपांतरित केली. म्हणजे जनता राजावर श्रद्धा ठेवते म्हणून हातातला नांगर खाली ठेवून तलवार उचलून राजासाठी लढायला लागली. ही अलौकिक गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात नाही, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असेल. ती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये घडली असेल. शिवाजी महाराजांनी या सर्वसामान्य जनतेमधूनच असामान्य कौशल्य असणारे किंवा बहुआयामी कौशल्य असणारे लोक निर्माण केले. म्हणूनच शिवाजी महाराज 18 कारखाने काढू शकले आणि बाकीच्या गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या. हे सगळे लोक आले कुठून? शिकवणारे लोक परदेशी असतील पण नंतर काम करणारे लोक मराठीच होते आणि ते सर्व लोक शिवाजी महाराजांनी घडवले. शिवाजी महाराजांनी जनतेमधून घडवले. इतरदेशीयांची जी काही शतकांची पराभूत आणि लाचार म्हणून भूमिका तयार झालेली होती. म्हणजे जसं मी म्हटलं की 1000 वर्ष हा भारत देश परकीयांच्या सत्तेखाली पिसला होता. कोणताही इतरदेशीय माणूस राजा झाला नव्हता. त्यामुळे इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जी मानसिकता झाली होती ती पराभूताची मानसिकता झाली होती, लाचारीची मानसिकता झाली होती की आपण लढून परकीयांविरुद्ध जिंकू शकत नाही, आपण स्वाभिमानाने जगू शकत नाही, आपल्या नशिबी लाचारीचं जगणे म्हणून लोकांनी प्रयत्न करणं सोडून दिलं होतं. 1000 वर्ष जो समाज पराभूततेच्या आणि लाचारीच्या मानसिकतेमध्ये जगत होता त्या समाजाला शिवाजी महाराजांनी विजयाची आणि स्वाभिमानाची एक नवीन दिशा दिली, एक नवीन उर्मी दिली, नवीन प्रेरणा दिली. आणि त्या गोष्टी शिवाजी महाराजांनी नुसती प्रेरणा दिली नाही तर वास्तवामध्ये सत्यात आणून दाखवल्या.
स्वाभिमानाने जगता येते शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. परकीय आक्रमकांविरुद्ध लढून जिंकता येते शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. आणि हे महाराष्ट्राच्या इतिहासात नाही, भारत देशाच्या इतिहासात 1000 वर्षाच्या पराभूत इतिहासामध्ये पहिल्यांदाच झालं. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठेपण म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या ते शत्रू त्यांचे शिवाजी महाराजांपेक्षा कमकुवत नव्हते, शिवाजी महाराजांपेक्षा प्रबळ होते. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्रबळ शत्रूंचा, आपल्यापेक्षा जास्त शक्तिवान असणाऱ्या विरोधकांचा एकापेक्षा जास्त, मगाशी मी म्हणलो की शिवाजी महाराजांना 5 आघाड्यांवर एकाच वेळेला लढावं लागत होतं. या 5ही आघाड्यांवर लढावं लागणाऱ्या 5 वेगळ्या शत्रूंचा शिवाजी महाराजांनी जो पराभव केला, तो शिवाजी महाराजांनी पराभव सैनिकी सामर्थ्याच्या बळावर केला नाही, तर शिवाजी महाराजांनी हा पराभव रयतेमध्ये जागृत झालेल्या प्रखर स्वातंत्र्य आकांक्षेच्या बळावर केला. म्हणजे शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा, स्वातंत्र्याची इच्छा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रुजवली की रयत, मगाशी मी म्हणलो तसं शस्त्र घेऊन लढायला लागली. आणि रयतेनी, जसं शिवाजी महाराजांनी एका पत्रात धरला आहे की गनिमाचा हिशेब धरू नये, किंवा शिवाजी महाराज औरंगजेबाला हिशेबात धरत नसत, तर रयतेनी पण औरंगजेबाला आणि मुघलांना नंतर हिशेबात धरायचं सोडून दिलं. म्हणून 27 वर्ष शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची लढाई झाली. त्यात संताजी धनाजी असतील, नंतर अजून कोणी लोक असतील, त्यांनी औरंगजेबाला जमेच धरलं नाही, त्याला विचारात धरलं नाही, त्याला स्वतःपेक्षा मोठं होऊ दिलं नाही, स्वतःचा स्वाभिमान दबू दिला नाही, स्वतःला कमी समजले नाहीत हे लोक. आणि या लोकांनी स्वातंत्र्याची इच्छा पण स्वतःची मरू दिली नाही. म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांनी जी स्वातंत्र्याची मशाल पेटवली, ती औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी पण विझवू शकला नाही. हे शिवाजी महाराजांचं मोठं अलौकिकत्व आहे. त्यांनी लढलेल्या लढायांपेक्षा मोठं अलौकिकत्व आहे. शिवाजी महाराजांनी पराभूतांची मानसिकता बनवून जनतेमध्ये जी विजिगीषू मानसिकता निर्माण केली, हे शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व आहे. म्हणून लाखोंचं प्रबळ शत्रू सैन्य असताना औरंगजेब एतद्देशीयांची स्वातंत्र्य आकांक्षा दडपायला असमर्थ ठरला. कारण मी म्हणलं ते की ही रयत होती, ही शिवाजीची रयत नव्हती. शिवाजी रयतेचा राजा होता. औरंगजेब जो होता तो जिंकलेल्या मुलखाचा राजा होता, पण जिंकलेल्या प्रजेचा राजा नव्हता. हा औरंगजेबामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये फरक आहे. आणि हेच शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व आहे. आता हे सगळं झालं की ठीक आहे, शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व, महानता थोडीफार झाली. आपण काय शिकायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून? आपण काय करायला पाहिजे? आपण कसं वागायला पाहिजे? त्याचे एक 5-6 मुद्दे सांगतो. आपण नुसतंच शिवाजी महाराजांना मनात नाही ठेवलं पाहिजे, आपण शिवाजी महाराजांना कृतीमध्ये उतरवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना कृतीमध्ये उतरवायचं म्हणजे असं नाही मित्रांनो की तलवार घेऊन लगेच मारामारी करायला लागलं पाहिजे आपण, किंवा लगेच गडकिल्ले जिंकायला गेलं पाहिजे, किंवा गडकिल्ल्यांवर ट्रेक काढले पाहिजे, गडकिल्ल्यांची सफाई केली पाहिजे, किंवा ती गोष्ट चांगलीच आहे, आपण करतो, आपले मित्र करत असतात ते. पण शिवाजी महाराजांना कृतीत उतरवलं पाहिजे याचा अर्थ हा आहे की शिवाजी महाराजांचे विचार कृतीत उतरवले पाहिजेत. शिवाजी महाराज ज्या ध्येयांसाठी, उद्दिष्टांसाठी लढत होते, ज्या पद्धतीचं जीवनमान रयतेचं असावं म्हणून लढत होते, त्या गोष्टी अस्तित्वात येण्यासाठी आपण काही ना काहीतरी कृती केली पाहिजे. शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त आपण मनात नाही ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना अशा रीतीने वैचारिक कृतीमध्ये आपण उतरवलं पाहिजे. आजही आपल्याला दिसतं की मराठी माणूस आपल्याला हताश झालेला दिसतो. मराठी माणूस आज आपल्याला लॉकडाऊनमुळे असेल किंवा उद्योगधंदे मिळत नाहीत, बेरोजगारी वाढलेली आहे, मार्ग सापडत नाही. आजही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं मोठं पीक आलं आहे. जो येतो तो आरक्षण मागतो. आरक्षणासाठी मोठमोठी आंदोलनं होतात. लोक आरक्षण मागतात का याचा आपण विचार केला पाहिजे की आज आपण लोक काय झालेलो आहोत की आपण लोक नैराश्याच्या खाईमध्ये गेलेलो आहोत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण हीच परिस्थिती होती. संपूर्ण समाज नैराश्याच्या खाईमध्ये गेला होता. कारणं वेगळे असतील, पण शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग, स्वाभिमानाचं स्फुल्लिंग, प्रयत्नांचं स्फुल्लिंग समाजामध्ये निर्माण केलं, ते आज आपण शिवाजी महाराजांचे विचार समजून घेऊन परत समाजामध्ये निर्माण केलं पाहिजे, जेणेकरून समस्या कमी झाल्या नाही तरी समाज परत नैराश्याच्या गर्दीमध्ये जाणार नाही. आपण शिवाजी महाराज नाही आहोत, पण आपण एवढं तरी करूच शकतो. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचे जर का आपण अनुयायी असाल तर ज्याच्यावर श्रद्धा ठेवाल त्याच्यावर डोळसपणे श्रद्धा ठेवा, आंधळी श्रद्धा ठेवू नका. कुठल्याही गोष्टीचं अनुकरण करताना डोळसपणे अनुकरण करा. शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्याही गोष्टीचं डोळे बंद करून अनुकरण केलं नाही, मेंदू बंद करून अनुकरण केले नाही. तसं करणारा माणूस जिंकू शकत नाही. जर तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणत असाल तर तुम्ही नेहमी चौकस असलं पाहिजे, तुम्ही नेहमी डोळस असलं पाहिजे, तुम्ही नेहमी विचारी असलं पाहिजे. यातलं जर मी काही करत नसेल, मी माझं डोकं चालवत नसेल, मी गोष्टी तपासून घेत नसेल, मी कुठल्याही पद्धतीचा विचार करत नसेल,
तर तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी असू शकत नाही. आपण किती घोषणा दिल्या, जय भवानी जय शिवाजी, तरी लक्षात ठेवा हे शिवाजी महाराजांचे गुण आपल्या अंगात नसतील तर आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी होऊ शकत नाही. किती जरी नैराश्य आलं तुम्हाला आयुष्यामध्ये, तरी आयुष्यामधली मरगळ झटका तुम्ही लढाऊ बना, निर्भय बना, आयुष्यामध्ये गोष्टींचा सामना करायला शिका. जर या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये करत नसाल, तुम्ही आयुष्यामध्ये आळस आलेला असेल, तुम्हाला काही करण्याची इच्छा होत नसेल, आजूबाजूच्या समस्या दिसत असतील तर तिकडे तुम्हाला काही लक्ष देण्याची गरज भासत नसेल, एखादी गोष्ट होते मला लढण्याची इच्छा होत नसेल, अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध किंवा कुठल्याही प्रकारची एखादी चुकीची गोष्ट होत असेल त्याच्याबद्दल मला लढण्याची ताकद नसेल, उर्मी नसेल, मी भीतो एखाद्या गोष्टीला, मला भीती वाटते, मी निर्भय नाही आहे, मग तुम्ही शिवाजी महाराजांच्या अनुयायी होऊ शकत नाही. आता या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे मगाशी मी म्हणलो तसं माऱ्यामाऱ्या करायच्या नाही. लढाऊ बना याचा अर्थ रस्त्यावर उतरून दंगली करा असा होत नाही. निर्भय बना याचा अर्थ जो दिसेल त्याला मारा असा होत नाही. या गोष्टींचा अर्थ फक्त एवढाच होतो की आपण सगळ्यांनी स्वतःच्या जागी स्वतःला सामर्थ्यवान बनवलं पाहिजे, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, तर आपण शिवाजी महाराजांच्या अनुयायी होऊ शकतो. आपण जर सामर्थ्यहीन असू तर आपण शिवाजी महाराजांच्या अनुयायी होऊ शकत नाही. आपण जर निर्भय नसू, आपण जर लढायला घाबरत असू तर आपण शिवाजी महाराजांच्या अनुयायी होऊ शकत नाही. कारण शिवाजी महाराजांना जे आणायचे राज्य, ते राज्य आपण आणूच शकत नाही जर आपल्यामध्ये दुर्गुण असतील तर. दुसरी एक गोष्ट आहे की मराठा तेतुका मिळवावा असं म्हणतो शिवाजी महाराजांनी. संबंध आयुष्यामध्ये जेवढे म्हणून मराठा घराणी होती, सरदार होते, राजे महाराजे होते. त्याच्यानंतर मराठा या शब्दाचा अर्थ व्यापक अर्थाने घ्या, जातीवाचक घेऊ नका. मराठा देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहणारे जेवढे लोक होते कर्तृत्ववान, त्या सगळ्यांना मिळवायचा प्रयत्न केला. मग तो एखादा रामोशी माणूस असेल, त्याला शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकसारखा त्याला गुप्तहेर खात्याचा प्रमुख बनवलं त्याचं कला कौशल्य बघून, किंवा कोणत्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, 18 पगड जाती धर्मातली माणसं गोळा केली आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव दिला आणि स्वराज्य घडवलं. शिवाजी महाराजांनी कधी एखाद्या माणसाशी त्याचा वैचारिक मतभेद आहेत म्हणून त्या माणसाचा द्वेष केला नाही. औरंगजेबासारख्या माणसाने पण जिजिया कर बसवल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं आणि अकबराची आठवण करून दिली की ग्रेटनेस अकबराचा कशामध्ये होता, सर्व धर्म संभावामध्ये तो. म्हणजे शिवाजी महाराजांनी कोणाशी वैचारिक मतभेद बाळगले नाहीत. तुम्ही पण जर शिवाजी महाराजांच्या अनुयायी असाल आणि तुमचं एखाद्या शिवाजी महाराजांबद्दल मत असेल आणि तो दुसरा माणूस मानत नसेल तर त्या माणसाला वैरी समजू नका. तुम्ही एखाद्या संघटनेचं सदस्य असाल आणि दुसऱ्या संघटनेचं मत तुम्हाला मान्य नसेल, तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्य असाल आणि दुसऱ्या राजकीय पक्षाचं शिवाजी महाराजांबद्दलचं मत तुम्हाला मान्य नसेल, त्या माणसाला विरोध करा. तुम्हाला तुमचं मत बरोबर वाटत असेल, पण त्या माणसाचा द्वेष करू नका. त्या माणसाला पण कार्यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण तो माणूस पण, मी नेहमी म्हणतो की शिवाजी महाराजांवरच प्रेम करणारा माणूस आहे. त्याचं मत फक्त काहीतरी वेगळं आहे. तो माणूस काय अरबस्थानामधून किंवा अमेरिकेमधून, युरोपमधून, जपानमधून, चीनमधून आलेला नाही आहे. तो आपलाच मराठी बांधव आहे. शक्य होत असेल तर त्याला आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेता येत असेल तर घ्यायचा प्रयत्न करा. आपुलकीची भावना ठेवा, आपलेपणाची भावना ठेवा. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या अनुयायी आहात. माझे शिवाजी महाराज दुसऱ्याला पटत नाहीत म्हणून जर मी त्या माणसाचा द्वेष करायला लागलो, ती संघटनेचा द्वेष करायला लागलो, मी चर्चा बंद करायला लागलो, मी वाद घालायला लागलो, तर मी शिवाजी महाराजांचा अनुयायी नाही आहे. शिवाजी महाराजांचे विचार न पटणारे कितीतरी लोक त्या काळामध्ये पण होते आणि शिवाजी महाराजांच्या पदरी आणि सैन्यात देखील होते. पण शिवाजी महाराजांनी त्या सगळ्यांना सामावून घेतलं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला चांगल्या दिशेनं वळवलं, चांगल्या दिशेची जोड दिली. आपण जर शिवाजी महाराजांच्या अनुयायी असो तर शिवाजी महाराजांबद्दल आपल्या विरोधामध्ये एखादा माणूस आज मत मांडत असेल तरी त्या माणसाचा आपण आदर ठेवला पाहिजे आणि त्या माणसाला आपण जे योग्य कार्य आहे, की महाराष्ट्र धर्म आपण म्हणतो की महाराष्ट्र धर्म आपल्याला निर्माण करायचं आहे, महाराष्ट्र राज्य उभं करायचं आहे, शिवाजी महाराजांच्या स्वप्नातले स्वराज्य आपण नेहमी बोलतोय, स्वराज्य अस्तित्वात यावं आपल्याला असं वाटत असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. जेवढा म्हणून मनुष्य शिवाजी महाराजांवर प्रेम करतो तेवढं सर्व मनुष्य आपण मिळवला पाहिजे. त्या मनुष्याबद्दल आपण राग, लोभ, द्वेषाची भावना नाही ठेवली पाहिजे. आपण नेहमी त्या लोकांना जुळवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की नैतिक आचरण ठेवलं पाहिजे. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि विड्या सिगरेट पितो, गुटखा खातो. रायगडवर जाताना आपल्याला गुटख्याची पाकिटं पडलेली दिसतात वाटेने. किल्ल्यावर जातो आपण, दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात आपल्याला सगळीकडे. ते बिचारे लोक जे आहेत शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे, ते पोती भरून खाली आणताना आपण त्यांचे व्हिडिओ आणि फोटो बघतो. जर तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी असाल तर तुमचं आचरण नेहमी नैतिक असलं पाहिजे. व्यसनांपासून दूर राहा. स्त्रियांचा आदर ठेवा, स्वतःच्या घरातल्या स्त्रीचा आदर ठेवा, बाहेरच्या स्त्रीचा पण आदर ठेवा. बघण्याची दृष्टी बदला स्त्रियांकडे. कोणतीही अनैतिक गोष्ट करू नका. तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या अनुयायी असाल तर मोठेपणाच्या हव्यासामध्ये किंवा भपक्यामध्ये वाहून जाऊ नका, फसू नका.
तुमच्या गरजा आहेत त्या गरजा मर्यादित ठेवा आणि उरलेला वेळ आहे तो समाजकार्यासाठी, स्वराज्यासाठी, जे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे त्याच्यासाठी तुम्ही जर पाईक असाल, त्याची तुम्हाला वाटत असेल तर यावं, तर त्याच्यासाठी वेळ द्या. या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कोणताही व्यसनी, अनैतिक आणि समाजामध्ये घाण करणारा माणूस, म्हणजे असा कचरा टाकणारा आणि वैचारिक नैतिक घाण करणारा पण माणूस हा शिवाजी महाराजांचा अनुयायी असू शकत नाही. विनाकारण उधळमाधळ करणारा माणूस शिवाजी महाराजांचा अनुयायी असू शकत नाही. शिवाजी महाराजांनी पैपै गोळा करून स्वराज्य उभं केलं, पैपै गोळा करून किल्ले बांधले, पैपै गोळा करून सैनिकांचा पगार दिला आणि हे स्वराज्य टिकवलं. शिवाजी महाराजांना शक्य असतं तर शिवाजी महाराजांनी पण मोठमोठे राजमहाल बांधले असते, ताजमहाल बांधले असते, लाल किल्ला बांधला असता शिवाजी महाराजांनी आणि त्याच्यावर पैसे उडवले असते. शिवाजी महाराजांनी पण नाचगाण्याच्या बैठका केल्या असत्या, त्यांना कोणी अडवणारं नव्हतं. पण शिवाजी महाराजांनी या गोष्टी केल्या नाही. जर राहणीमान नेहमी साधं ठेवलं, जी गोष्ट गरजेची असेल तिथेच खर्च केला, या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत शिवाजी महाराजांच्या आपण अनुयायी म्हणत असू तर. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की साधू संतांच्या पायावर तुम्हाला जर डोकं ठेवायचं असेल तर ठेवा. शिवाजी महाराजांनी पण काही डोकं ठेवलं नाही असं नाही कुठल्या साधू संतांचं. तुमच्या आयुष्यात आजूबाजूला कोणी साधू संत असतील, कोणी व्यक्ती असतील ज्याचा आदर्श घेतला पाहिजे, जे समाजाला चांगल्या प्रकारे मान देतात, सन्मान देतात, त्या व्यक्तींचा तुम्हाला जर का आदर सत्कार करायचा असेल तर आदर सत्कार करा, मान राखा, सण समारंभ साजरे करा, बाकीच्या गोष्टी करा, पण श्रद्धाळू व्हा, पण अंधश्रद्धाळू होऊ नका. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये नरहर कुरुंदकरांनी म्हणलेलं एक वाक्य खूप मोलाचं आहे. नरहर कुरुंदकर असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी आयुष्यभर साधू संतांचा मान ठेवला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, नतमस्तक झाले, पण आपला मेंदू काढून शिवाजी महाराजांनी कधी कुणाच्या पायावर ठेवला नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी असाल तर श्रद्धाळू व्हा, पण अंधश्रद्धाळू होऊ नका. तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी असाल तर विनम्र व्हा, पण बिंडोक होऊ नका. हा धडा आपण याच्यामधून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत त्यांना जेवढे म्हणून साधू संत त्यांच्या सानिध्यात आले, त्यांचा मान ठेवला, त्यांचा सन्मान केला, त्यांची व्रतवैकल्ये चालवली, जे काही उत्सव होते ते चालवले. पण शिवाजी महाराजांनी राज्य जे चालवलं ते स्वतःच्या डोक्याने चालवलं. आपलं स्वतःचं आयुष्य पण तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये कोणी पूज्य व्यक्ती असतील, तुम्हाला आदर वाटत असेल, त्यांचा योग्य तो आदर सत्कार करा, पण डोकं स्वतःचं शाबूत ठेवा. जर आपण आपला मेंदू घाण ठेवला तर तो साधू संतांच्या चरणी घाण ठेवा, नाहीतर अजून दुसरीकडे कुठे घाण ठेवा. आपलं स्वतःचं भलं होणे नाही, स्वराज्य घडवणं ही लांबची गोष्ट राहिलेली आहे. हे आपण शिवाजी महाराजांकडून शिकायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की परमेश्वर चरणी श्रद्धा ठेवा, पण प्रयत्नांची कास सोडू नका. आपल्याकडे काय आहे की असेल हारी तर देईल आणून खाटल्यावरही आपली भूमिका असते. माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे, माझं सगळं काम होणार. शिवाजी महाराजांनी परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही असं नाही. शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं प्रतापगडला, जगदीश्वराचं मंदिर बांधलं रायगडला. अजूनही जिथे जिथे दानधर्म करता आला, जिथे जिथे देवालयं होती, संस्थानं होती, देवस्थानं होती, सगळ्या जाती धर्मांचे असतील, त्याचा शिवाजी महाराजांनी मान ठेवला. त्यांची भरभराट कशी होईल ते बघितलं, त्यांचं कार्य धार्मिक बंद पडू नये याची काळजी घेतली, श्रद्धा ठेवली. पण आता हे सगळं मी करतो म्हणून तो देव मला सगळं राज्य आयतं आणून देईल, मी हा पाय पण हलवणार नाही, अशा गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या नाहीत. मी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं, आता तुळजाभवानीचं मला वर देईल, मला काही करायची गरज नाही, या गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या नाहीत. शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं असेल, पण त्याच्या आधी वाघनखं स्वतः बनवली शिवाजी महाराजांनी, ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही. शिवाजी महाराजांनी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं असेल, पण त्याच्या आधी रायगड किल्ला जिंकून एक स्वराज्य उभं केलं, त्याची रायगड किल्ला राजधानी होईल असं केलं. प्रयत्नांची कास शिवाजी महाराजांनी कधी सोडली नाही. श्रद्धाळू होणं आणि आळशी होणं याच्यामध्ये फरक आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे. श्रद्धाळू व्हा, पण कधी प्रयत्नांची कास सोडू नका. देवाच्या भरोश्यावर थांबून राहू नका, देव येईल मला मदत करेल तसं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर विचारवंत असाल तर क्रियाशील व्हा. की आपल्याकडे खूप विचारवंत आहेत, शिवाजी महाराजांवर खूप लोक बोलतात, बोलणारे पुष्कळ लोक झाले, पुस्तक लिहिणारे पुष्कळ लोक झाले, नारे देणारे, घोषणा देणारे पुष्कळ लोक झाले, कित्येक लोक झाले. आज शिवाजी महाराज प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिवाजी जन्माला आलेला दिसतो. प्रत्येक माणसाच्या अंगात एक शिवाजी आपल्याला दिसतो. कित्येक लोक आहेत की जे शिवाजी महाराजांवर बोलताना भरभरून बोलतात. मी स्वतः पण आता 1.5 तास बोलतो आहे. बोलणाऱ्यांची काही कमी नाही राहिली माझ्यासहित या जगामध्ये शिवाजी महाराजांवर. पण तुम्ही जर विचारवंत असाल तर फक्त विचारवंत असण्यापुरतं मर्यादित राहू नका. काहीतरी क्रियाशील व्हा, समाजामध्ये काहीतरी करा. म्हणजे आज मी काही थोडंफार शिवाजी महाराजांबद्दल वाचलं असेल तर आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत लागते, एवढं सहजासहजी होत नाही. पण काहीतरी क्रियाशील होतो आहे मी की 4 लोकांना शिवाजी महाराज कळतील म्हणून. आपापल्या परीने, हे माझ्या परीने मला जेवढं जमतं आहे तेवढं मी क्रियाशील व्हायचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या परीने पण तुम्ही विचारवंत असाल तर क्रियाशील व्हा. जर क्रियाशील असाल तर जरा विचार पण करायला शिका. म्हणजे आपल्या समाजामध्ये जेवढे विचारवंत आहेत तेवढे क्रियाशील लोक पण आहेत. विचार करणाऱ्या लोकांची जशी कमी नाही शिवाजी महाराजांबद्दल, तसं शिवाजी महाराजांच्या
नावाने दंगली घडवणाऱ्या, शिवाजी महाराजांच्या नावाने वाद घडवणाऱ्या, शिवाजी महाराजांच्या नावाने किल्ल्यांवर, शिवाजी महाराजांच्या नावाने रस्त्यांवर सगळीकडे बारा भानगडी करणाऱ्या लोकांची पण काही कमी नाही आहे. तर हे जर तुम्ही अशा प्रकारे क्रियाशील असाल तर थोडं विचार पण करायला शिका आयुष्यामध्ये. नुसतंच क्रिया करून उपयोग नाही आहे. आपण ज्या क्रिया करतो आहे किंवा आपण जी कृती करतो आहे ती खरोखर शिवाजी महाराजांच्या ध्येय धोरणाला, उद्दिष्टाला धरून आहे का नाही याचा विचार करायला शिका आयुष्यामध्ये. हे पण फार महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांचा अनुयायी व्हायचा असेल तर आपल्याला, जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या अनुयायी असाल तर प्रवाहपतीत होऊ नका, म्हणजे प्रवाहाबरोबर वाहून जाऊ नका, गर्दीबरोबर वाहून जाऊ नका. स्वतःचं डोकं चालवायला शिका. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्य स्थापन करायचा विचार केला तेव्हा तसा विचार करणारे शिवाजी महाराज किमान या महाराष्ट्राच्या धर्तीवर एकटेच होते. जर शिवाजी महाराजांनी सगळ्या गर्दीचा विचार केला असता की जे लोक कुठल्या तरी बादशाच्या पदरी जाऊन लाचारी करत होते, जे लोक कुठल्या तरी बादशाच्या पदरी जाऊन नोकरी करत होते, मी पण त्यांच्यासारखंच वागतो, शिवाजी महाराजांना सांगणारे लोक पण होते. शिवाजी महाराजांना सांगणारे वडीलधारे लोक, शहाजीराजांचं पण सुरुवातीला म्हणणं हेच होतं की दौलत कमवली ती कमवावी, घालवू नये, कुठल्या तरी बादशाच्या पदरी नोकरी करावी, विनाकारण गोष्टी स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकू नये. पण शिवाजी महाराजांनी गर्दीबरोबर चालण्याचं नाकारलं. जे त्यांना योग्य वाटलं ते शिवाजी महाराजांनी केलं. जर तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी असाल तर ठरवायला शिका की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा, स्वतःच्या विचारांवर, ध्येय धोरणांवर श्रद्धा ठेवा, चालायला लागा त्या दिशेने, लढायला शिका. एखादा माणूस म्हणतो म्हणून, बहुमतानं कोणी म्हणतो म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये वाहून जाऊ नका. तुम्ही जर असे चालणारे लोक असाल तर तुम्ही शिवाजी महाराज होऊ शकत नाही ना, तुम्ही त्यांचे अनुयायी होऊ शकत नाही. अजून एक गोष्ट आपण शिवाजी महाराजांकडून शिकली पाहिजे की ध्येयवादी व्हा तुम्ही, पण हटवादी होऊ नका. म्हणजे शिवाजी महाराजांकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ध्येय आजन्म आपल्या उराशी बाळगलं. वयाच्या 16व्या वर्षापासून आपण म्हणू शकतो, 16-17व्या वर्षापासून ते त्यांचा मृत्यू होईपर्यंत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ध्येय बाळगलं. पण हे ध्येय बाळगताना शिवाजी महाराजांनी विनाकारण हटवादीपणा केला नाही. उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, तो शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात किंवा स्वराज्यामध्ये कधीच आला नाही. आणि शिवाजी महाराजांनी पण जाणून बुजून तो किल्ला स्वराज्याच्या ताब्यात यावा म्हणून कधी प्रयत्न केला नाही. त्याचं कारण काय होतं की तो किल्ला तेवढासा उपयुक्त नव्हता स्वराज्यासाठी. असता तरी फरक पडला नसता, नसता तरी फरक पडला नसता. जर रायगड किल्ला नसता, प्रतापगड नसता, राजगड नसता, तोरणा नसता, हे किल्ले स्वराज्यात नसते, पुरंदर कोंढाणा नसता, तर स्वराज्य उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. शिवनेरी असता नसता तरी काही फरक पडत नाही. म्हणून शिवाजी महाराज विनाकारण हटवादी होत नाहीत की काही पण करा, माणसं मेली तरी चालतील, तो किल्ला माझ्या ताब्यात घेऊन या, माझं जन्मस्थान आहे, असा हट्ट शिवाजी महाराज करत नाहीत. शिवाजी महाराज ध्येयवादी आहेत, शिवाजी महाराज हटवादी नाही आहेत. हे लक्षात ठेवा. गरज लागली तर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या खर्चाने बांधलेले किल्ले करोडो होऊन खर्चून ते पण देऊन टाकले शत्रूला परत. गरज लागली तर नंतर जिंकून घेऊ परत आपली वेळ आल्यावर. आत्ता त्याच्याबद्दल हट्ट धरून बसण्याचं काही कारण नाही. मी एवढे होऊन खर्चून हा किल्ला बांधला आणि शत्रूला का द्यायचा आहेतच म्हणून. अशा प्रकारचे हट्ट शिवाजी महाराजांनी कधी केले नाहीत. ही आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की आपण ध्येयवादी झालो, आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतोय, ध्येयवादी होतोय, मग आपण त्या गोष्टीचा हट्ट धरून बसतो. ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, तशीच झाली पाहिजे. आयुष्यामध्ये हट्टवादी होऊ नका, लवचिक राहायला शिका. ध्येय तुमचं जर तुम्हाला गाठायचं असेल तर लवचिक राहिल्यानेच ध्येय गाठता येईल. हे आपण शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. प्रसंगी माघार घेतली पाहिजे आयुष्यामध्ये, प्रसंगी कमीपणा घेतला पाहिजे. ध्येय जर साध्य होणार असेल तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट आहे की जर तुम्हाला शिवाजी महाराजांचा अनुयायी व्हायचा असेल तर तुम्ही मट्ट निर्बुद्ध असून चालणार नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे हंबीरराव मोहित्यांबद्दल उद्गार काढले की त्यांना सेनापती नेमताना की चौकस आणि विचारी माणूस मला कोण पाहिजे, आता सेनापती म्हणून पाहिजे. शिवाजी महाराजांना जी माणसं पाहिजेत ती फक्त जय शिवाजी जय भवानी म्हणणारी नाही पाहिजेत. शिवाजी महाराजांची जी माणसं पाहिजेत त्यांच्या अंगामध्ये योजकता, उद्योजकता, शोधकता हे गुण असले पाहिजेत. हे गुण जर तुमच्या अंगामध्ये नसतील आणि फक्त तुम्ही किल्ल्यांना भेटी देत असाल, फक्त तुम्ही मशाली नाचवत असाल आणि फक्त तुम्ही आपण म्हणतो त्या पद्धतीने घोषणा देत असाल आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी स्वतःला समजत असाल तर तुम्ही शिवाजी महाराजांचे वैचारिक अनुयायी होऊ शकत नाही. मी असं नाही म्हणत की तुम्ही शिवाजी महाराजांच्या अनुयायी होऊच नाही शकत, तुम्हाला अधिकार नाही शिवाजी महाराजांच्या अनुयायी होण्याचा. या गोष्टी आपण करतो महाराजांच्या प्रेमापुढेच करतो. पण शिवाजी महाराजांनी जे विचार या जगामध्ये रुजवायचा प्रयत्न केला, जी वैचारिकता अंगी बाणवली, ती 1% पण आपण आपल्या अंगामध्ये बाणवणार नसू तर आपण शिवाजी महाराजांचे वैचारिक अनुयायी होऊ शकत नाही. तुम्ही पहिली गोष्ट जर राजकारण करत असाल तर राजकारणाला तुमच्या तत्त्वज्ञानाची जोड द्या. जर तुम्ही तत्त्वज्ञानामध्ये असाल तर थोडंफार तुम्ही देशकार्य पण करायला शिका. शिवाजी महाराज या दोन्ही गोष्टी करत होते. शिवाजी महाराजांनी राजकारण केलं, काळाची गरज होती म्हणून, पण शिवाजी महाराजांच्या राजकारणाला एक तत्त्वज्ञानाची जोड होती. ते तत्त्वज्ञान आपण म्हणतो समतेचं तत्त्वज्ञान, न्यायाचं तत्त्वज्ञान, भक्तीचं तत्त्वज्ञान, शोषणविरहित समाजाचं तत्त्वज्ञान. या तत्त्वज्ञानाची शिवाजी महाराजांच्या राजकारणाला जोड होती. जर आपल्यापैकी कोणी मित्र असतील शिवाजी महाराजांना आदर्श मानत असतील आणि राजकारणामध्ये असतील
तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शिवाजी महाराजांनी जे तत्त्वज्ञानाची जोड दिली त्यांच्या कार्याला, ही जोड द्या. शिवाजी महाराजांना एवढं मोठं स्वराज्य निर्माण नाही करता आलं तरी पण किमान काही माणसांचं तरी भलं होईलच त्या गोष्टीने. दुसरी गोष्ट की मगाशी मी सांगितलं जसं की आकारण विरोधकांचा द्वेष करू नका. राजकारणात असाल किंवा एखाद्या संघटनेत असाल, एखाद्या पक्षात असाल किंवा कुठेच नसाल तरी पण द्वेष करू नका. कारण तुम्हाला तुमच्या मताचा विरोध करणारे किंवा तुमच्या मताच्या विरोधी एखादं मत महाराजांबद्दल मांडणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा द्वेष करू नका. तो माणूस पण आपलाच आहे, आपल्याच मातीतून जन्माला आलेला. मागाशी मी म्हटलं तसं त्याची मतं थोडीफार वेगळी आहेत. खरं खोटं काय आहे ते जनतेला पुस्तकं वाचल्यावरच कळतं. आपण द्वेष करून काय उपयोग नाही त्याचा. जनता आजकाल शहाणी झालेली. मागाशी मी म्हणलं तसं इंटरनेटवर पुस्तकं मिळतात. दूध का दूध, पाणी का पाणी. कोणी पण ती पुस्तकं वाचल्यावर त्याला कळणारच आहे कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतं. आपण विनाकारण काही कोणाचा द्वेष करायचं कारण नाही आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे शिवाजी महाराजांचं नाव घेत असू तेव्हा. सर्वात त्याच्या पुढच्या काही गोष्टी आहेत. ती गोष्ट म्हणजे विचारांची लढाई करा. शिवाजी महाराजांबद्दल जे मतभेद होतात किंवा शिवाजी महाराजांबद्दल जे वाद निर्माण होतात, आता हा व्हिडिओ पण आपण बनवला की आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल कोणी प्रश्न विचारला त्याचं उत्तर देता येत नाही. पण ही विचारांची लढाई आहे ती विचारांनी करायला शिका. उगाच विनाकारण येता जाता स्वार्थी ढोंगी नेत्यांच्या नादाला लागून रस्त्यावर घेऊन दगडधोंडे मारत कोणाला फिरू नका. एखाद्या माणसाने तुम्हाला प्रश्न विचारला, एखाद्या माणसाने तुम्हाला आक्षेप विचारला, एक आक्षेप घेतला, काही घटना तुमच्या मनाच्या विरुद्ध त्याने मांडल्या शिवाजी महाराजांच्या विरोधात, तर विचारांनी लढाई करायचा प्रयत्न करा. पुस्तकं वाचायचा प्रयत्न करा. तुम्ही पुस्तकं वाचली तर तुम्हाला त्याला विचाराने उत्तर देताच येईल. 100% त्या गोष्टीचं देता येणार नाही असं कधी होणार नाही. विनाकारण रस्त्यावर येऊन हातगाईवर येऊन सामाजिक शांतता बिघडवायचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवणारे जर आपण असू तर आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी नाही आहोत. दुसरी गोष्ट की जे कोणी आपले राष्ट्रपुरुष असतील शिवाजी महाराजांसकट सर्व, त्या राष्ट्रपुरुषांना देवाऱ्यात बसवू नका. एखाद्या माणसाला देवाऱ्यात बसवलं की अर्थ त्याचा हा होतो की त्या माणसाच्या फोटोला हार घालायचा, अगरबत्ती लावायची, घोषणा द्यायच्या, आरती करायची, पण त्या माणसाचं काय ऐकायचं नाही, त्याचं काही मानायचं नाही. आपण त्या माणसाला देवाऱ्यात बसवतो त्याचं कारणच हे असतं. आता तुम्हाला मान दिलेलं आहे तुमचं, तुम्हाला देवाऱ्यात बसवलं, दररोज तुम्हाला हार लावतो, पूजा करतो, अजून तुमच्या नावाने घोषणा पण देतो सणासुदीला, अजून काय करायला पाहिजे. आता तुम्ही आम्हाला काही शिकवायला येऊ नका अशी आपल्या समाजामध्ये धारणा असते. ज्याचे विचार आपल्याला ऐकायचे नसतात त्या माणसाला आपण देवाऱ्यामध्ये बसवतो. त्यामुळे ज्या कुठल्या राष्ट्रपुरुषाला तुम्ही मानत असाल तर कोणताही राष्ट्रपुरुष असू दे त्याला फक्त देवाऱ्यात बसवू नका. त्याला तुमच्या हृदयात आणि मेंदूच्या विचारांमध्ये पण ठेवा. जर आपण या राष्ट्रपुरुषांना आपल्या विचारामध्ये ठेवलं तर त्यांचे काही ना काहीतरी आपण मार्गाने चालून पुढे जाऊन काहीतरी कृती करू आणि त्यांचे विचार कृतीमध्ये आले तर समाजाचं काहीतरी भलं होईल. त्यामुळे फक्त आणि फक्त राष्ट्रपुरुषांना देवाऱ्यात न ठेवता स्वतःच्या कृतीमध्ये पण आणायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. थोडक्यामध्ये सगळ्यातच ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही खरोखर शिवाजी महाराजांच्या अनुयायी असाल, म्हणजे आत्ता हे जे सांगितलं आपण, ही काय झाली की काही लक्षणं झाली की काय करायला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांना आपण मानत असू तर आपण कशाप्रकारे आयुष्य जगलं पाहिजे. आता जर तुम्ही खरोखर शिवाजी महाराजांच्या अनुयायी स्वतःला समजत असाल किंवा तुम्हाला व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे त्याच्यावर आपण एक 5-6 मुद्द्यांचा विचार करू. सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे, काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आपल्याला शिवाजी महाराजांचा अनुयायी व्हायचा असेल किंवा मानवायचा असेल तर, की शिवाजी महाराज हे बिलकुल रक्तपिपासू किंवा युद्धखोर नव्हते. म्हणजे शिवाजी महाराजांचे पुतळे आपण बघतो हातामध्ये तलवार घेऊन कुठेतरी हल्ला करायला चाललेत, असे शिवाजी महाराजांनी लढाई केल्या. पण ते मागाशी सांगितलं असं शिवाजी महाराजांनी लढाई कशासाठी केल्या? समतेसाठी केल्या, न्यायासाठी केल्या, बंधुभावासाठी केल्या. शिवाजी महाराज युद्धखोर नव्हते, रक्तपिपासू नव्हते. शिवाजी महाराज शांततावादी होते आणि न्यायी होते. जर या जगामध्ये शांतता नांदली असते आणि न्यायाचं राज्य असतं तर कदाचित शिवाजी महाराजांनी संन्यास घेतला असताना कुठल्या तरी देवळामध्ये परमेश्वराचं नाव घेत बसले असते, या लढाई करायच्या भानगडीमध्ये पडले नसते. ते शिवाजी महाराज नाही आहेत गरज नसताना लढाई करणारे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोक शिवाजी महाराजांवर आक्षेप घेतात. मागाशी ते सांगताना राहिलं चंगेज खानाचं उदाहरण घेतलं तेव्हा, की शिवाजी महाराज साम्राज्यवादी नव्हते, परिवर्तनवादी होते. लक्षात ठेवा. चंगेज खान असेल, सिकंदर असेल, नेपोलियन असेल, औरंगजेब असेल, हे सगळे लोक साम्राज्यवादी होते. त्यांना आपलं राज्य कसं जास्त मोठं होईल, किती जास्त मोठं होईल आणि याचीच पडलेली होती परवा, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची पर्वा नव्हती. मग ते राज्य वाढवताना किती रक्तपात होईल, किती हानी होईल, किती जीवनमूल्ये धुळीस मिळतील याच्याशी या लोकांना काही देणं घेणं नव्हतं. शिवाजी महाराजांचं तसं नव्हतं. शिवाजी महाराज साम्राज्यवादी नव्हते. त्यांना मुलूक वाढावा असं वाटत होतं, स्वराज्य वाढावं असं वाटत होतं. कशासाठी? समाजामध्ये हे वैचारिक परिवर्तन व्हावं याच्यासाठी शिवाजी महाराजांना वाटत होतं. म्हणून शिवाजी महाराजांचा विचार करताना किंवा बोलताना आपल्याला फरक समजावून सांगता आला पाहिजे की शिवाजी महाराज साम्राज्यवादी नव्हते औरंगजेबासारखे किंवा इतर कोणत्या लोकांसारखे. शिवाजी महाराज परिवर्तनवादी होते. म्हणून शिवाजी महाराजांनी या सगळ्या लढाया केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की शिवाजी महाराजांनी जे काही आपलं आयुष्य संघर्षामध्ये गुंतवलं किंवा जो संघर्ष केला
आपल्याला असं भासवलं जातं की शिवाजी महाराजांनी संघर्ष केला तो हिंदू धर्म वाढावा म्हणून केला. शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी संघर्ष केला, त्यात हिंदू धर्म आलाच तो त्यांचा स्वतःचा होता, त्याचं रक्षण शिवाजी महाराजांना करायचंच होतं. पण शिवाजी महाराजांनी जो काही संघर्ष केला तो संघर्ष फक्त आणि फक्त स्वराज्य आणि हिंदू धर्मासाठी केला नाही. म्हणजे धर्मरक्षण आणि स्वतःचं येत्या देशांचं राज्य याच्यासाठी शिवाजी महाराजांनी संघर्ष केला नाही. शिवाजी महाराज सर्वसामान्य जनतेला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगता यावं म्हणून संघर्ष करत होते. जर एखाद्या माणसाला स्वाभिमानाने सन्मानाने जगता येत नसेल तर शिवाजी महाराज त्या ठिकाणी संघर्ष करणारच आहेत. पण जर एखाद्या ठिकाणी समतेचं, न्यायाचं, स्वातंत्र्याचं स्वराज्य असेल तर त्या ठिकाणी शिवाजी महाराज लढाई करायला जाणार नाहीत. हा शिवाजी महाराजांच्या चरित्रामधला आपण एक गुण आहे, तो गुण आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष केला. जर शिवाजी महाराज आदिलशाहाच्या दरबारात गेले असते आणि त्याला मुजरा केला असता तर शिवाजी महाराजांना मान सन्मान मिळालाच असता. पण शिवाजी महाराजांनी ते आयुष्य नाकारलं. त्याचं कारण हे आहे की जो मान मला मिळतो तो मान या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पण मिळाला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज संघर्ष करत होते. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये ही भूमिका ठेवली पाहिजे. जर मला मान मिळतो, मी मोठा होतो, तर तो मान माझ्या दुसऱ्या बांधवाला पण मिळाला पाहिजे. मला एकट्याला मान घेऊन जर मी राहत असेल आणि समोरच्या माणसाला अपमानाचं जीवन जगायला लावत असेल किंवा समोरचा माणूस एखाद्या दैन्यामध्ये जीवन जगतो आणि मी मान सन्मानाने जगतो तर मी शिवाजी महाराजांचा खरा अनुयायी होऊ शकत नाही. शिवाजी महाराज संघर्षच या गोष्टीसाठी करत होते की सर्वांना स्वाभिमानाने सन्मानाने जगता यावं. आपण पण या धारणेने जगलं पाहिजे जर आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी असेल तर. दुसरी गोष्ट आपण हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की संघर्ष जर शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करता येणं शक्य असतं तर शिवाजी महाराजांनी नक्की शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने संघर्ष केला असता. शिवाजी महाराजांनी तलवार हातामध्ये घेतली नसती. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी होती की मध्ययुगीन कालखंडामध्ये जी राज्यव्यवस्था त्यावेळेला होती, जी समाजव्यवस्था त्यावेळेला होती, त्या समाजव्यवस्थेमध्ये लोकशाही नव्हती. आत्ताच्यासारख्या आपण बघतो तशा संसद, युनो, संयुक्त राष्ट्रसंघ याच्यासारख्या संस्था नव्हत्या. त्याच्यामुळं जर कुठला प्रश्न सोडवायचा असेल तर मध्ययुगीन कालखंडामध्ये तलवार घेऊन लढाया करणं आणि जिंकणं तरच त्या प्रश्नाचा काहीतरी निकाल लागेल अशी परिस्थिती होती. म्हणून शिवाजी महाराज तलवार घेऊन लढत होते. जर हे सगळे मार्ग शिवाजी महाराजांना खुले असते जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तर विनाकारण शिवाजी महाराजांनी मागाशी म्हणलं तसं लढाया करून जनतेचं रक्त सांडलं नसतं. शिवाजी महाराजांना हातामध्ये तलवार घ्यावी लागली ती या सगळ्या संस्था, या पद्धतीच्या राजकीय प्रणाली मध्ययुगीन कालखंडामध्ये अस्तित्वात नव्हत्या. म्हणून सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी शिवाजी महाराज तलवार घेऊन लढत होते. शिवाजी महाराज मागाशी म्हणल्यासारखं रक्तपिपासू, युद्धखोर, स्वतःच्या आनंदासाठी जनतेचं रक्त पिणारे नव्हते, म्हणून लढत नव्हते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण शिवाजी महाराजांच्या अनुयायी असू तर. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची जर आपण अनुयायी असू तर मगाशी म्हटलं तसं विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. विचारांची लढाई तलवारीने नाही लढली पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधी विचारांची लढाई तलवारीने लढली नाही, तलवारीची लढाईच तलवारीने लढली. औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी जे पत्र पाठवलं जिजिया करताना हिंदूंवर बसवला ते विचारांचा प्रतिवाद शिवाजी महाराज विचारांनी करतायत. आणि जर औरंगजेबाने तो विचारांनी केलेला प्रतिवाद ऐकला असता तर शिवाजी महाराज औरंगजेबाविरुद्ध तलवार घेऊन लढायला गेले नसते. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. औरंगजेब ते ऐकत नाही, विचारांचा प्रतिवाद विचारांनी केलेला, विचारांची लढाई विचारांनी लढत नाही, म्हणून शिवाजी महाराजांना लढावं लागतं. जर कोणी समोरचा माणूस एखादी गोष्ट विचारांची लढाई लढत असेल तर त्याच्यावर तलवार उघडून चालून जाऊ नका. आणि एखादा माणूस तुमच्यावर तलवार उघडून चालून येतोय तरी पण विचार सोडू नका. विचारांच्या मार्गाने चालायचा प्रयत्न करा, त्याला विचारी बनवायचा प्रयत्न करा. तो तलवार घेऊन आला म्हणून तुम्ही पण तलवार उघडून त्याच्यावर चालून जाऊ नका. आपल्याला जर शिवाजी महाराजांचा अनुयायी व्हायचा असेल तर हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की ज्या ज्या गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या आयुष्यामध्ये, शिवाजी महाराजांनी जी मानवी मूल्ये जपली आयुष्यामध्ये ती मानवी मूल्यांसाठी शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. मागाशी मी सांगितलं ती सर्व मानवी मूल्ये समजावून घेऊन ती आपण आपल्यामध्ये अंगामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खोट्या दैवी शिवाजी महाराजांचा त्याग केला पाहिजे की शिवाजी महाराज दैवी अवतार होते, त्यांना काय सर्वच प्रसन्न होते देवदेवता म्हणून त्यांना शक्य झालं. या खोट्या शिवाजी महाराजांचा आपण त्याग केला पाहिजे. आणि माणूस रूपामध्ये शिवाजी महाराजांनी जे असामान्य काम केलं, असाध्य ते साध्य केलं, त्या शिवाजी महाराजांना आपण आत्मसात करायचा आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपलं पण आयुष्य प्रकाशमान होईल विचाराने पण आणि आपण जी काही कृती करतो त्याने पण. जर या सगळ्या गोष्टी आत्ता आपण बोलतोय जवळजवळ 1.5 तास, पावणे 2 तास झाले, मला वाटतं खूप मोठा व्हिडिओ झाला माझ्या आयुष्यातला, पण तेवढं महाराजांवर प्रेम आहे म्हणून बोलतोय. तर या सगळ्या गोष्टी आपण आत्ता ज्या बोललो त्या सगळ्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर नक्कीच आपण शिवाजी महाराजांच्या अनुयायी होऊ.
आणि नक्कीच या महाराष्ट्र भूमीमध्ये परत एकदा स्वराज्य अस्तित्वात येईल किंवा स्वराज्य उदयाला येईल, याच्यामध्ये काही एक शंका नाही. आणि अशा प्रकारचा शिवाजी महाराजांचा मावळा जर आपण बनणार असू तर याच्यापेक्षा मोठी शिवाजी महाराजांना निष्ठा किंवा शिवाजी महाराजांच्या प्रति कृतज्ञता, शिवाजी महाराजांच्या प्रति श्रद्धा याच्यापेक्षा मोठी दुसरी कुठलीही नाही. हे आत्ता या व्हिडिओच्या निमित्ताने आपण समजून घेतलं पाहिजे. इथे आता आपण या गोष्टी ज्या आपण बोललो त्या सर्व गोष्टी मला आशा आहे की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्यापैकी काही जे माझे मित्र आहेत ते कोणी जर शिवाजी महाराजांबद्दल त्यांना काही प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरं द्यायला सक्षम होतील. काही मित्र आहेत ते शिकायला सुरुवात करतील गोष्टी नव्याने आणि शिवाजी महाराजांची मूल्य आपल्या अंगामध्ये रुजवायला आपण सुरुवात करून एक चांगला समाज बनवायला सुरुवात करू. एका जरी माणसाने हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला खरे शिवाजी महाराज कळाले किंवा मी म्हणतो ते शिवाजी महाराज खरे वाटले तर एवढा एक 1.5-2 तास व्हिडिओ बनवायचा सार्थक झाला असं मी समजेल. आता आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक व्हिडिओ पाहणार आहोत. तो व्हिडिओ आहे, हा जो व्हिडिओ आपण बघितला तो या व्हिडिओचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज शोध आणि बोध. म्हणजे शिवाजी महाराजांचा आपण शोध घेतला, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेतला, त्यांच्या विचारांचा शोध घेतला आपण या व्हिडिओमध्ये. त्याच्यातून काय बोध घेता येईल ते आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये. एवढा सगळा 1.5-2 तास शोध आणि बोध घेऊन अजून बऱ्याच गोष्टी शिल्लक राहिल्यात महाराजांबद्दल बोलण्याच्या, त्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उद्या. त्या व्हिडिओचं नाव आहे शिवाजी महाराजांची महानता. म्हणजे आत्ता ज्या काही 2-3 गोष्टी मी 1-2 वाक्यामध्ये तुम्हाला सांगितल्या असतील शिवाजी महाराजांची महानता म्हणून, त्या विषयाच्या ओघामध्ये आलेल्या आहेत. पण तेवढीच शिवाजी महाराजांची महानता नाही आहे. ती शिवाजी महाराजांची महानता काय होती ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र, जगदंब.